माणगावला 11 जण होतो टोटल आम्ही, आणि आम्ही शेकोटी करतोय, बसतोय, आणि तिथे यांचं चालू झालेलं ती जी ऍक्टिव्हिटी आहे ना त्याच्याबद्दल लोक इनडायरेक्टली बोलत होते. कोण आहे तो, आम्ही बघून घेतो. आणि तो एक माझा कझन काय म्हणाला, लाकडं जमा करतो. तोपर्यंत मी नोटीस केलं 15-20 मिनिटं झाला हा आला नाही. ह्याला आवाज येतो, रिप्लायच येत नाही. बाईक चालू करतो, बाईक स्टार्ट होत नाही. थोड्या वेळाने झालं असं की बाईक स्टार्ट झाली आणि बाईक मग मी त्या खड्ड्यातून असं रोडवर आणली आणि फोकस त्या झाडाजवळ पडलं ना, तर आंब्याच्या झाडाखाली किल्ल्यांवर भूतं असतात का. पावसाळा होता, 8-9 वाजले असतील संध्याकाळचे. 10-12 फुटांवर ना अशी काहीतरी आकृती दिसली त्या फॉगमध्ये. 8-9 फूट हाईट असेल ना, तेवढी हाईटचं कोणतरी दिसलं की धावून येते. तुम्हाला काय करायचं ते करा, मी गाडीत जाऊन बसतो. तर माझा मित्र पण थोड्या वेळाने गाडीत आला आणि हा हनुमान चालीसा बोलायला लागला गाडीत. म्हटलं काय, खरं सांग काय झालं. तो बोलू नको बाहेर, मी काहीतरी बघितलंय. लोणावळा टू भीमाशंकर माउंटन्स मधून त्या ढोरवाटेला आम्ही लागलो. ते आपण फ्रेंडशिप बँडला रिबन बांधतो माहिती, एव्हरी 100 फीटला बांधलंय. आम्हाला पहिलं रिबन दिसली, म्हटलं चला जाऊया. मग नंतर ना झाडातून आवाज यायला लागला, असं की कोणतरी किंचाळतंय. मागे वळलं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर सुबोध आहे आणि आता मी पॉडकास्ट स्टार्ट होण्याच्या आधी बऱ्याच गप्पा मारल्या. सुबोध, तू तुझा इंट्रोडक्शन ऑडियन्सला कसं देशील? नमस्कार, मी सुबोध हत्तरकी. मी मंडे टू फ्रायडे कॉर्पोरेट जॉब करतो आणि सॅटर्डे संडे ग्रुपसाठी ट्रेक अरेंज करतो. M3 यात्रिक ॲडव्हेंचर्स या नावाने ट्रेक ग्रुप स्टार्ट केलेला. लहानपणी काय झालेलं की जी एरियातली मोठी लोकं असतात त्यांच्याकडून खूप अशा भूतांच्या गोष्टी वगैरे ऐकायचो, मजा यायची आणि ती आवड निर्माण होत गेली. बरेच असे कॉमेडी पण किस्से आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मजा येते असं शेअर करायला. नाईस. कारण आता आपण ज्या गोष्टी ऐकतो ते आपण आपल्या गावी किंवा घरी किंवा एका सेफ एन्व्हायरमेंटमध्ये ऐकतो, पण जेव्हा तुम्ही स्पेशली ट्रेकला जाता रात्री डोंगरात जंगलात वगैरे, तिथे तर भूतांचं तर ते एवढं माहिती नाही, पण आपलं वाईल्ड ॲनिमल्स झाले तर त्या गोष्टींची तर खूप भीती असते लोकांना. किंवा राखणदार असे प्रकार नक्की असतात. बरोबर. आणि तुम्हालाही तसे खूप अनुभव आले असतील. तर आपण सुरुवात करूया भाई. तू कोकण पासून सुरुवात कर. तो कोकणातली अशी स्टोरी, एकदम तळ कोकणात नाही, माणगावला माझा एक कझिन आहे, त्याच्या आईचं माहेर माणगाव. तर आम्ही लहानपणापासून तिथे जाणं यूज टू आहे आमचं. तर ते गाव पण ना मेन रोडपासून बरंच आत आहे, म्हणजे 3-4-5 किलोमीटर आतमध्ये. तर तिथे आता मी गावाचं नाव नाही सांगत, माणगाव फक्त सांगितलं. तर आम्ही काय करायचो की लहानपणी तर आम्ही घरातल्यांसोबत जायचो, पण जसं 10वी झाली, कॉलेजमध्ये गेलो, तर आम्ही मित्र जायला लागलो. आणि ह्यांचं 31st पार्टी ठरली यांनी, म्हणजे माझा कझिन होता आणि आमच्या एरियातले मित्र, यांची अशी पार्टी ठरली की आपण जाऊया माणगावला आणि 31st काहीतरी वेगळं गावाकडे. सगळे सिटीजमध्ये तर करतातच. म्हटलं ठीक आहे. आणि हे लोक मला ॲज अ बॉडीगार्ड घेऊन जायचे, कारण की काय झालं तर हा सांभाळेल आम्हाला. तर आम्ही काय केलं, चुलीवर चिकन वगैरे यांनी सगळ्यांनी बनवलं, चिकन आणलं, बनवलं. आणि मी इथून बाईकने गेलेलो. 2014ला मी बाईक घेतलेली, तेव्हा मी आणि मित्र एक बाईकने गेलेलो. आणि तेव्हा तुला माहीत असेल ती तवेरा गाडी असेल, तवेरा शेव्हरोलेटची, त्याच्यात 8-10 जणं आरामात बसायचे. सो तसे 8-10 जणं आधीच गेलेले. आणि 31st थंडी वगैरे होती. आम्ही रात्री चिकन बनवलं आणि ह्यांनी सांगितलं की आता आपण गावात नाही करायचं, आपण थोडं लांब जाऊया गावातून, ते गावातल्यांना पण त्रास नको, आणि जे गाडीमध्ये गाणी वगैरे लावतील आणि बसतील. आणि मी आणि अजून एक मित्र होता, आम्हाला सांगितलं तुम्ही लक्ष द्या फक्त आमच्याकडे. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि तिथे ऑलरेडी ना गावामध्ये एक अशी स्टोरी आहे की कोणतरी आजूबाजूच्या गावातला मुलगा होता, तो येत होता तिथे आणि साप चावून त्याची डेथ झालेली. आणि ते कसं म्हणतात की लग्नाच्या आधी जर कोणाची डेथ झाली ना, तर त्या विधी, त्या म्हणतात ना अंतिम संस्कार असतात, त्या अंतिम संस्कार दरम्यान त्याचं काहीतरी विधी करावं लागतं. ते जर नाही केलं ना, मग ते तिथे आणि आपण तिथे जाऊन काही त्रास दिला तर मग ते आपल्याला बाधू शकतं. आता ते अशा ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ना, तर त्या स्वतःहून कधीच कोणाला त्रास देत नाही, जोपर्यंत आपण त्यांना तिथे आपल्या हातून काही चूक होत नाही. जसं आपण गावाकडे जातो किंवा जंगलात जातो, तर आता समजा तू दिवसभर बाहेर आहे, शेतावर चालला आहेस, तर वॉशरूमला तर आपण घरी नाही जाणार. सो तुला जंगलातच कुठेतरी जावं लागेल. तर तिथे काळजी घ्यायची असते. एखादा दगड असेल किंवा मग एखादा पोल असेल, झाड असेल, ह्याच्या आसपास किंवा त्याच्यावर आपण
लघवी वगैरे करणं अवॉइड केलं पाहिजे आणि तिथे जाऊन त्यांचा इन्सल्ट नाही केलं पाहिजे अशा ॲक्टिव्हिटीज. आता कसं आहे ना की भूत म्हटल्यावर लोकांना ते लहानपणीचे मूवीज आठवतात, कोणतरी येईल असं वियर्ड दात वगैरे, पण आपण ते भूत नाव ठेवलं आहे. ती वेगळी काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल, तर आपण प्रत्येक वेळी त्या ॲक्टिव्हिटीकडे असं निगेटिव्ह वेने बघितलं पाहिजे असंच नाही. तुम्ही आहे ॲक्सेप्ट करा, नका करू. फक्त तुम्ही दुसऱ्यांच्या घरात जात आहे, म्हणजे तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीच्या इथे जात आहे, तर तिथे जाऊन काही ढवळाढवळ करू नका. तर तिथे असं झालं की आम्ही रात्री 10-10:30 वाजता गेलो, 12 वाजता पार्टी करायची आणि असं यांचा प्लॅन ठरला. 11 जणं होतो टोटल आम्ही. माझी बाईक होती आणि ती तवेरा गाडी होती ती. आणि यांनी ते टोप वगैरे चिकनचं बनवलेलं गाडीतून काढलं आणि शेकोटी लावली. भाई थंडीचा हे होता, हिवाळा सुरू होता. आणि तो एक माझा कझन काय म्हणाला की मी लाकडं जमा करतो तोपर्यंत, आणि तो लहानपणापासून तिथे येतो जातो, त्याला माहिती आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, जास्त लांब नको जाऊस, मी यांच्याकडे लक्ष ठेवून आहे. आणि तिथे तोपर्यंत ना यांनी 2-3 जणांनी गाडीमध्ये बसून घेतलेली. तिथे यांचं चालू झालेलं की कोण आहे तो, मी बघून घेतो. म्हणजे ती जी ॲक्टिव्हिटी आहे ना त्याच्याबद्दल हे लोक इनडायरेक्टली बोलत होते, कोण आहे, कसं आहे, आम्ही तर बघून घेऊ, काय होत नाही, चल तो कसा काय, ते आज काय ते होऊन जाऊ दे. तो माझा कझन आहे ना, तो गेला लाकडं शोधायला आणि आम्ही शेकोटी करतोय, बसतोय आणि असं गप्पा चालू होत्या. 12 वाजले आणि ते सगळे एकमेकांना असं टाईमपास करत शेअर करायला लागले सगळे स्टोरीज. आणि आता चला 1 वर्ष संपलं आहे, आता तू तुझी स्टोरी सांग, 1 वर्षात काय घडलं. मी नोटीस केलं 15-20 मिनटं झाला हा आला नाही आहे. तर आता आणि आम्ही त्याला आवाज द्यायला लागलो, आवाज देतोय काय रिप्लायच येत नाही आहे. मग यांना काय सुचत नव्हतं. मी म्हटलं काहीतरी गडबड आहे. सो मी 2-3 समजवलं, म्हटलं बघ बाबा मला काहीतरी गडबड वाटते. सो हा गायब आहे. एकतर हा जाऊन कुठेतरी गाडीत झोपला असेल, नाहीतर मग पडला असेल की आपल्याला शोधायला पाहिजे. मी 2-3 सांगितलं, म्हटलं असं आहे. आणि आम्ही शेतात गाडी टाकलेली. गावाला तुला माहीत असेल एखादा रोड असतो ना, तर दोन्ही बाजूला ना थोडे खड्डे असतात, म्हणजे पाणी जायला वगैरे तसं होतं तिकडे. आणि आम्ही थोडं पुढच्या बाजूने फिरून आलेलो असं. तर ह्याला आवाज देतो, रिप्लायच येत नाही. नंतर मी म्हटलं मी बाईक स्टार्ट करतो, किंवा टॉर्च वगैरे होत्या, बेसिक टॉर्च होत्या. बाईक चालू करतो, बाईक स्टार्ट होत नाही आहे. आणि नवीनच बाईक 2014लाच घेतलेली, मे महिन्यात वगैरे बाईक आलेली. आणि हे हिवाळ्यातली गोष्ट, 7-8 महिने झाले असतील. ती जी तवेरा गाडी आहे ती येताना त्यांनी बॅटरी नवीन टाकून आणलेली, ती गाडी स्टार्ट होत नाही आहे. आणि ह्याचा काय थांगपत्ताच लागत नाही आहे आम्हाला, कुठे सापडत. आणि मी घाबरत, आणि ज्यांनी घेतलेली या लोकांनी, यांना टेन्शन नव्हतं काही. आणि मी थोडं घाबरलो, मी आणि 1-2 जण होते. म्हटलं रे प्रॉब्लेम वाटतो काहीतरी. थोड्या वेळाने झालं असं की बाईक स्टार्ट झाली आणि बाईक मग मी त्या खड्ड्यातून असं रोडवर आणली आणि अपोजिट साईडला नेली, कारण मी डिरेक्शन बघितलेलं तो कुठल्या बाजूला गेला आहे. नंतर मला लांब ना असं 100-150 मीटरवर जेव्हा मी काय म्हणतात ॲक्सिलरेट केली बाईक, आणि त्याचा ते फोकस त्या झाडाजवळ पडलं ना, तर आंब्याच्या झाडाखाली हा बाई टेकून बसला आहे आणि ह्याचे डोळे असे बटाट्यासारखे बाहेर, आणि असं की जसं की डेड बॉडी ठेवली आहे. तर मी तिथे बघून थंडच झालो. आत्ता पण माझ्या अंगावर घुसवून आलं. आणि तो नजारा बघितला ना, मी म्हटलं एक काम करा, मला माहीत नाही ते काय होतं आहे, तुम्ही माझ्यासोबत 2 जण थांबा आणि बाकी 4-5 जणं त्याला घेऊन या. तुम्ही त्याला आणलं आणि तिथे ना त्याच्या खिशात इथे गुलाबाचं फूल होतं. तर त्याला माहीत नाही ते कुठून आलं, काय ठेवलं, की त्याने आधीच ठेवलेलं की नाही ठेवलेलं. तर ते आम्ही काढलं आणि सगळ्यांना गाडीत बसवलं. आणि तो काहीच त्याला म्हणजे शुद्धच नव्हती. त्याला आणलं, पाणी मारलं. तो मला बोलतो काय नाही, मी लाकडं जमा करत होतो आणि मग आत्ता तुम्ही उठवलं तेव्हा जाग आली मला. बापरे. आणि नंतर मला क्लिक झालं की थोड्या वेळापूर्वी ना ती जी ॲक्टिव्हिटी होती ना, हे लोक त्याचं इन्सल्ट करत होते की कोण आहे वो, काय करणार, देख लेंगे. आणि असं काही मित्र होते माझे. तर म्हटलं आता भोगा, म्हटलं तुमच्यामुळे बाकीच्यांना पण त्रास. असं मी म्हणत नाही की तोच होता, पण काहीतरी होतं. आता हा जाऊन डायरेक्ट कसा झोपेल तिकडे, तोपर्यंत त्याने ड्रिंक पण नव्हती केली जास्त. आणि तो तिकडचाच मुलगा आहे, त्याला सगळं माहिती आहे तिकडचं. हां, असं समजा नवीन फर्स्ट टाइम गेलेला असेल, त्याच्यासोबत झालं तर घडू शकतो. पण हा तर लहानपणापासून येतो जातो. आणि नंतर काय झालं की आम्ही त्याला घरी आणलं. घर तिथून अर्धा 1 किलोमीटर लांब असेल. घरी आलो आणि आम्ही माळ्यावर जाऊन झोपलो, सगळे घाबरलेले. दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं आता निघायचं मुंबईला, जास्त थांबूया नका. त्या गावातल्या आजी होत्या ना, त्यांना आम्ही सांगितलं असं असं झालं आहे. गावातल्यांचं त्या ॲज युजल, तुम्हाला कोणी जायला सांगितलं, का गेले. ते त्यांनी दमदाटी केली
आणि मग आम्ही म्हटलं आता आपण निघूया. आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो, दुपारी निघालो. आणि असं होतं की दुपारी निघून ना माणगाव ते मुंबई हार्डली 4-5 तास लागतात, कोणाला माहीत असेल तर. येतच नाही आहे, मुंबई येतच नाही आहे. म्हणजे ट्रॅफिक लागतं आहे, मध्येच आम्ही रस्ता चुकतो आहे आणि रेमीचा रोड. आणि आम्ही रात्र झाली आम्हाला पवईपर्यंत यायला. आम्ही जोगेश्वरीला राहायचो तेव्हा. आणि ऐरोलीपर्यंत जसं आम्ही आलो ना, मी बाईकवर होतो, माझ्या मागे एक मित्र बसलेला आणि पॅरलल ती तवेरा गाडी चालत होती. माझ्यासमोर ती गाडी ना, त्याचं बोनट असा चालू गाडीमध्ये बसला खाली. त्याने लेफ्टला दाबली. म्हटलं काय आलं? तो बोलतो स्टेअरिंगच हे झालं बोलतो. प्लस इथे आल्याच्या नंतर त्याला महिनाभर त्रास झाला. रोज डोर ठोकायचा आवाज यायचा बापरे. की उठ बाहेर आहे, मी आलो आहे. आणि आलो आहे असं, म्हणजे त्याच्यावरून मला कळलं कोणतरी मेलच आहे, उठ मी आलो आहे. ह्याची इच्छा पण व्हायची, अरे कोणतरी बोलवायला आलं, मित्र आलं बोलवायला, जाऊया का. वेगवेगळे आवाज यायचे तसं. सो अशा गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर पण त्याच गावात नंतर पुढच्या वर्षी एक इन्सिडेंट झाला. त्यात झालं असं की 1-2 वर्ष झाले. म्हणलं ठीक आहे चल. आणि ती गोष्ट नॉर्मल झाली. आता मी म्हटलं परत त्रास नाही द्यायचा. आणि तेव्हा मला एक गोष्ट शिकायला मिळाली आणि माझ्या मित्राच्या वडिलांनी पण सांगितलेलं की आपण जिथे जातो ना नवीन ठिकाणी, जसं मी तुला म्हटलं गावात किंवा ट्रेकला वगैरे, कोण लघवीला गेला तर आपण नकळतपणे कुठल्या गोष्टीचा इन्सल्ट होतच असतो. तो आपण झाडावर काही करू नये किंवा दगडावर. सो त्याच्यात काहीतरी असू शकतं. जरी ते आपल्यासाठी देव किंवा भूत नसेल ना, तिथे स्थानिक लोक जी राहतात ना, ती निसर्गाची पूजा करतात, ती झाडाची पूजा करतात. आपण कंतारा मूव्ही बघितला असेल, त्याच्यात मग ते दगडाचा देव, मग ते अशा नकळत गोष्टी आपल्याकडून होतात. तर माझ्या मित्राच्या वडिलांनी सांगितलेलं असं काही झालं ना, तुम्ही माफी मागा, आधी ॲक्सेप्ट करा, त्या गोष्टीची रिस्पेक्ट करा आणि तिथून निघा. तुम्हाला काहीच चॅलेंज नाही करायचं. काय माहीत ते काही असू शकतं, ते तुम्हाला त्रास देईल. आणि नंतर झालं असं की 2 वर्षांनी ना आम्ही हे म्हटलं की आता ठीक आहे, गावचं घर वगैरे बांधलं आहे, तर आपण पावसाळ्यात जाऊ. जुलै-ऑगस्टचा महिना असेल तर म्हटलं तेवढ्या लांब नाही जायचं. आणि ह्यांनी बिर्याणी वगैरे गावात बनवली अशी. तेव्हा पण तेव्हा माझी बाईक, पावसाळा होता म्हणून घेऊन नव्हतं गेलं, ती 4 व्हीलरच होती. आम्ही 7-8 जणच होतो. थोडा आधी आम्ही शेतावर गेलो, तेव्हा मला क्लिक झालं. ते मी म्हटलं ना माझ्या मित्राच्या वडिलांनी सांगितलेलं. आणि अजून एक गोष्ट सांगितलेली की तुम्ही काही खात असाल ना बाहेर, तर थोडंसं बाजूला ना काढून ठेवत जावा त्या देवाच्या नावाने. आता तू बघितलं असेल गावाला वगैरे ना, आपण पुरी वगैरे बनवतो किंवा चपाती, तर थोडंसं ना जेवण चुलीवर काढून ठेवतात, बरोबर, रिस्पेक्ट म्हणून. मग ती एक अन्नपूर्णा देवीची रिस्पेक्ट असेल किंवा त्या घरातले कोण वडीलधारे जे गेलेले असेल त्यांची रिस्पेक्ट असेल किंवा देव असेल. सो मी काय केलं ना, ते एक माझ्या इंटेन्शनने काही त्रास नको म्हणून मी जस्ट एक थोडंसं ताटात काढलं यूज अँड थ्रो प्लेटमध्ये आणि ठेवायला गेलो साईडला. जसं ठेवलो ना, मागे वळलो, टॉर्च मारली. टॉर्च चालूच होती माझ्या हातात. पावसाळा होता, 8-9 वाजले असतील संध्याकाळचे. आणि मला एक 10-12 फुटांवर ना अशी काहीतरी आकृती दिसली त्या फॉगमध्ये, की असं म्हणतात ना, आता ही 8-9 फूट हाईट असेल ना, तेवढी हाईटचं कोणतरी दिसलं की धावून येते. बापरे. ते जिथे ठेवलं आहे ना तिथे धावून येते जस्ट. आणि फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडसाठी झालं ते. म्हणजे मी जस्ट पापण्या मिटायला आणि ते झालं आणि मी परत काहीच नाही. आणि असं ते मला वाटलं की माझ्या अंगावरच येतं आहे का. नंतर मी यांना म्हटलं की मला असं भास झाला आहे, खरं खोटं मला काय माहीत नाही, पण जे बघितलं मी ते सांगतोय. मी म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा, मी गाडीत जाऊन बसतो. आणि फॉग होता पूर्ण, पावसाळा. तर माझा मित्र पण थोड्या वेळाने गाडीत आला. म्हटलं काय झालं? तर तो काय नाही, जरा बाहेर कंटाळा आला म्हणून आत येऊन बसतो. आणि हा हनुमान चालीसा बोलायला लागला गाडीत. म्हटलं काय, खरं सांग काय झालं? तो बोलतो बोलू नको बाहेर, मी काहीतरी बघितलं आहे. तर मी म्हटलं काय बघितलं आहे ना ते डायरेक्ट सांगू नकोस. पण मी पण नाही सांगत, फक्त तू शांत राहता, पण काहीतरी बघितलं आहेस ना. म्हटलं ठीक आहे. आत्ता ह्यांना बाकीच्यांना सांगितलं ना, कोणतरी इथे तापाने वगैरे हे होईल, घाबरेल. आपण एक काम करूया, जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं, सकाळी परत उद्या फिरायला जायचं आहे गावात दुसरीकडे, तर आपण जाऊया, 10 वाजलेत, घरी जाऊया. तर मी सगळ्यांना गाडीत बसवलं आणि फॉग होता, जास्त वारा नव्हता. आणि आम्ही टॉर्च चालू, म्हणजे गाडीची हेडलाईट चालू केली ना, समोर करवंदाचं झाड होतं थोडं लांब. करवंदाचं झाडं तुला माहीत असतील, अशी थोडी छोटी छोटीच असतात, एकदम मोठी नसतात. आपण हाताने करवंद, बाकी सगळं शांत, तेच झाड हलतं फक्त वाऱ्याने. म्हणजे आमच्या ज्या गाडीच्या डायरेक्शनमध्ये. मी ह्याला म्हटलं शांत राहा, गावात जाऊया मग बोलू. गावात गेलो,
रात्री त्याला म्हटलं तू जर मला सांगशील ना की मी हे बघितलं तर मी पण मग सांगू शकतो अरे ना मी पण तसंच बघितलं, मग ते थोडं मॅच नाही होणार. आपण घरी जाऊया आणि मी एक वही कागद त्याला दिला, म्हटलं तू जे बघितलं ते तू बनव एक रँडम, मला जे दिसलं ते मी बनवतो. आता मला जी आकृती दिसली ना एलियन टाईपमध्ये अशी उंच 8-9 फूट, सेम ती त्याला जमिनीवर चालताना दिसली, तिथेच जिथे ते जेवण ठेवलेलं तिकडे. त्याच्यानंतर आत्तापर्यंत तिथे रात्रीचं गेलो नाही. मी यांना म्हटलं बघा तुम्ही असं मजाक मस्ती करता जंगलात जाऊन आणि नंतर भोगावं लागतं. तिथे कुठेतरी असं मी म्हणतो की पॉझिटिव्हली असं गोष्ट घडली की तिथे कोण हिप्नोटाईज नाही झालं किंवा त्या वाटेला झालं नाही किंवा तो देव असेल गावातलं वगैरे त्याने आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं. आणि आम्हाला सांगितलं आता तुम्ही निघा इथून. ते सूचना पण ते केली त्याने. सो अशा गोष्टी घडत असतात आपल्या आजूबाजूला आणि गावातली लोक ना अशा गोष्टी मुद्दाम सांगत नाहीत आपल्याला, कारण त्यांचं पण असतं की अरे पाहुणे येणार नाहीत मग आपल्याकडे. नाहीतर त्यांना माहिती असताना ते लोक त्या गोष्टीशी खूप युज टू झालेले असतात. त्यांच्या एका आयुष्यातलाच तो भाग असतो. रात्रीचं बाहेर निघणं नाही, शेतात जाणं नाही, हे ठरलेलंच. जरी त्यांचा आमना-सामना झाला तरी त्यांना माहिती आहे की हे आहे, त्यांनी ऍक्सेप्ट केली ती गोष्ट. जर आपण एखादी गोष्ट ऍक्सेप्ट नाही करत ना मग त्याला प्रॉब्लेम होतो खूप. जसं तू म्हणालास जंगलात वगैरे असं, तर जंगलात असताना असं नाही की कोणतरी भूतच येईल नेहमी. भूत आपण ते लहानपणापासून ऐकून आलं म्हणजे भूत तेच. भूत म्हणजे ते असं आपण एक कॉमन नाव सगळ्यांना दिसतं म्हणून ते केलंय. पण असंही असू शकतं की जर आपण सायंटिफिकली विचार केला की रात्रीचं झाड असतात ना ते ऑक्सिजन खेचून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. बरोबर. मे बी त्याच्यामुळे पण आपल्यावर काही निगेटिव्ह अफेक्ट होत असेल. बरोबर. आणि मे बी आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. कारण ती भीती एकदा मनात राहिली की ते आपण वेगळीच एक गोष्ट बनवायला आणि आपल्याला कसं लहानपणापासूनच शिकवलेलं असतं, अंधार म्हणजे घाबरायचं, उजेड म्हणजे सगळं चांगलं. बरोबर. आता गावाकडची लोक असतात त्यांना ह्या कॉन्सेप्टच जास्त माहित नसतं. ते अंधार असू दे उजेड असू दे, ते लहानपणापासून डोंगरात वाढलेली बिंदास मंडळी असतात ते. बरोबर. पण ते एकच आहे, त्यांना कधी कुठे आणि कसं काय करायचं ते माहीत असतं. आपण इथून शहरातून जातो, आपल्या हातातून काही चुका होतात, मग ते बरोबर ते गावची यात्रा असते, जत्रा असते. जसं तू कोकणात राखणदार आपलं वेतोबा, त्या पण स्टोरीज मी ऐकल्यात तुझ्या पॉडकास्ट. तर ते रिस्पेक्ट एक द्यायची असते. आपण जसं माणसांना रिस्पेक्ट देतो तसंच देव जाणे कुठल्या जगात काय चालू असेल. आणि जेव्हा आपण ते समोर येतो ते म्हणतात ना की एक पॅरलल एक वर्ल्ड चालू आहे कुठेतरी, आणि जर आपला ताळमेळ आला जुळून तर ते तसं होतं. पण असं आणि त्याचं रूप कसं असतं आपल्याला माहीत नाही. बरोबर. ते कुठल्याही रूपात होऊ शकतं, कधी माणसाच्या रूपात येईल, कधी प्राण्याच्या रूपात येईल. मला ना तुझ्याकडून अजून तुझे ट्रेकिंगच्या गोष्टी पण ऐकायच्या आहेत की तिथे तुमच्याबरोबर काय झालं. एक मी बघितलं की तो चकवा पण घडलेला आहे तुझ्याबरोबर, तर ते काय होतं? चकवा अशी बघायला गेलं ना कॉमन गोष्ट आहे. खास करून आपण गावाकडे जातो ना, तर तू पण बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल की मी गाडी चालवतो आणि एकाच ठिकाणी. पण आम्हाला जो चकवा लागतो ना डोंगरात वगैरे, तिथे पायवाटा असतात, तिथे रस्ते नसतात कॉन्क्रीटचे. आता 2018ची गोष्ट सांगतो. मी, गणेश आणि अमेया, आम्ही 3 मित्र, आम्ही असं ठरवलं की लोणावळा सगळ्यांना माहीतच आहे. लोणावळा ते भीमाशंकर जे 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे, तेवढं ट्रेक करत जायचं. इथून आम्ही लोणावळ्याला गेलो, दादरवरून एक्सप्रेस पकडली सकाळची. लोणावळ्याला 8-8:30 वाजता पोचते ती इंद्रायणी एक्सप्रेस. उतरलो, आम्ही एक रँडम मॅप बनवलेला. माझा एक मित्र आहे रोशन म्हणून, तो पण टूर अरेंज करतो, ट्रेक अरेंज करतो. तो त्या रूटला गेलेला, तर त्याने मला सांगितलेलं की मी तुला एक रँडम मॅप बनवून देतो, ते फॉलो करत जा. आणि मी मगाशी जसं म्हणालो 2017-18ला गुगल मॅप 2G 3G वरच चालायचं, एवढं 5G 4G तेवढं ॲडव्हान्स डोंगरात वगैरे तर आम्ही काय केलं की वाटेत आपल्याला कोणती गावं लागू शकतात किंवा मग आपण हॉल्ट कुठे घ्यायचं आहे त्याचा एक आराखडा नकाशा बनवला, रँडम मॅपिंग एक केलं. आणि आम्ही लोणावळ्यातून सकाळी चालू केलं चालायला. आम्ही त्या पहिल्या गावापर्यंत आलो, 2 तास झाले. आणि हे लोणावळा टू भीमाशंकर माउंटन्समधून 70 किलोमीटर आहे, 70 ते 75 किलोमीटर. यातला मधला फक्त 15 किलोमीटरचा एक पॅच आहे कुसूर गावातून वगैरे, तर तो ऑप्शनल आहे. तो आम्ही असं ट्रॅक्टरने वगैरे हात दाखवून केलेला. आणि टोटल डिस्टन्स 72 to 75 किलोमीटर्स आहे. आम्हाला हे 2 कंप्लीट दिवसात करायचं होतं. आणि 31 होतं 2018ला. आणि तुम्ही कॅलेंडर पण बघाल ना, तो विकेंड टाईप आलेला.
त्यामुळे आम्ही एक एक्स्ट्रा दिवस सुट्टी होती आणि आम्ही टेंट वगैरे घेऊन गेलेलो. तर तो रॉ एक्सपिरियन्स होता एकदम. पहिलं गाव लागलं, तिथे आम्ही चौकशी केली. ते म्हणाले ठीक आहे, हा डोंगर असा वळसा मारून वगैरे जावा तिकडे. तर मी पण म्हटलं हा आमच्या मॅपवर पण तसंच दिसतं. आम्ही ट्रेक स्टार्ट केला आणि गावाकडे तुला माहीत असेल हे गाई गुरं असतात ना, कॅटल, ते चालतात ना जंगलात वगैरे, त्यांच्या बऱ्याच पायवाटा बनलेल्या असतात. म्हणजे तू यावर्षी जाशील ना, दुसऱ्या वर्षी तुला वेगळंच काहीतरी दिसेल. ते गुरांच्या वाटा, ढोरवाटा बोलतात त्या अशा गोष्टी, मी स्थानिक भाषा सांगतो तिकडच्या. तर त्या ढोरवाटेला आम्ही लागलो आणि ह्याने मित्राने काय सांगितलं की आपण फ्रेंडशिप बँडला रिबन बांधतो माहिती आहे. बोलतो त्याने ना तसं पायवाटेवर एव्हरी 100 फीटला बांधलं आहे लास्ट इयर, ऑरेंज कलरचं. सो तुला आयडेंटिफाय करायला इझी होईल तो रूट. तो म्हटलं की जास्तीत जास्त काय गेल्या वर्षी बांधलं ना, ते उन्हामध्ये डल झालं असेल थोडं. आम्हाला पहिलं रिबिन दिसली, म्हटलं चला जाऊया. आणि अर्धा तास आम्ही असं रिबिन फॉलो करत गेलो. 1 तास झाला. डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो आम्ही आणि तिथे जाऊन असं झालं ना की पुढे पायवाटच नाही. तर मी मित्रांना म्हटलं की आपण एवढ्यात प्रॉपर ट्रेलवर तरी यायला पाहिजे होतं, जे आपण आलेलो नाही आहे. ठीक आहे, ते बांधलेल्या रिबिन्स वगैरे दिसत आहेत, पण पायवाट कुठे आहे? आणि जर आपल्याला तिकडे जायचं आहे टुवर्ड्स भीमाशंकर, तो आपण व्हॅलीमध्ये नाही गेलं पाहिजे. जर आपण व्हॅलीमध्ये गेलो ना तर आपण कर्जतला पोचू खाली परत. आपण डोंगराच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. आम्ही काय केलं, एक छोटंसं ना असं माकडं दिसले आम्हाला वरती. म्हटलं तिकडे मग काहीतरी रूट वगैरे. आम्ही गेलो पायवाट्याने चढलो, पण वर काहीच नव्हतं. उतरताना परत मागे उतरलो. आता इथे मोठं झाड, इथे असेल सह्याद्री डोंगर रांगेत ना, तुला बोलू शेकडो वर्षांपूर्वीची झाड आहेत. कोण ट्रेक करत असेल त्यांना माहीत असेल. त्या झाड आम्हाला ना, ते आम्ही म्हटलं ठीक आहे, हे झाड आपलं लँडमार्क असेल. तर आम्ही तिथून सुरू केलं झाडापासून पायवाटेने. फॉर एक्झाम्पल आता मी इथून तुझ्या दिशेला येतो आहे, तू खूप लांब आहे माझ्यापासून 1-1.5 तास. आता मी येतो आहे ना, मी असंच निघेन ना पुढे. बरोबर. मी 1 तासाने परत इथून येतो आहे त्याच झाडाजवळ. आणि हे सगळं झालं आमचं 3 ते 4 तास हेच सुरू होतं. तुम्ही त्याच झाडाकडे वारंवार त्याच झाडाकडे आम्ही नेहमी तिकडेच येत होतो. प्लस जसं हे आम्हाला क्लिक झालं की काहीतरी गडबड आहे, ह्याच्यातून बाहेर पडूया आधी, पुढचा ट्रेकचं पुढे बघू. आम्ही जसं बाहेर पडायला लागलो ना, तर ज्या रिबीन होत्या ना, ते मी म्हटलं त्या सुटून पडलेल्या खाली. तर म्हटलं आता ही डल झाली रिबीन. 1 वर्ष गेल्या वर्षी याने बांधली आहे टाईट एकदम झाडाला, कापडाची रिबीन. ती आता आम्ही आलो तेव्हा बांधलेली, आता सुटून कशी पडली ते झालं. आणि मग नंतर ना झाडातून आवाज यायला लागला, असं की कोणतरी किंचाळत आहे. मे बी ते पक्षी असेल किंवा माकड असेल. की आता एक रिसेंट ना व्हिडिओ व्हायरल होतो, एक पक्षी आहे, तो 10-12 आवाजात वेगवेगळे आवाज काढतो. तसा तो हॉरिबल, कदाचित आम्ही अजून घाबरलो, अरे हे काय. तर मी म्हटलं की आपण एक काम करूया, एक जागेवाला कोण देव असेल ना, आपण मनातल्या मनात गाऱ्हाणं घालूया. आपल्याला माहीत नाही कोण आहे हे देव. तर आम्ही ते, आणि तेव्हा जे मी गाऱ्हाणं घालायला सुरुवात केली ना, आम्हाला इथून बाहेर काढ, आम्ही भीमाशंकरला येतोच आहे पाया पडायला, तेव्हा आम्ही पाया पडतो तुझ्या. तर आम्ही ठरवलं आता रिटर्न जायचं मागे. आणि गाव सोडून 1.5-2 तास झालेले. सो इथे नेटवर्क नाही, काही नाही. म्हणजे आम्हाला ती सुचलं ती मोठी गोष्ट आहे की रिटर्न जाऊया. तर रिटर्न जाताना काय झालं, आम्ही जेव्हा गाऱ्हाणं घालत होतो ना मनातल्या मनात, काय चूक झाली असेल तेव्हा मला एक क्लिक झाला. मी तुला तो फोटो पाठवेन. एक दगड, म्हणजे शेंदूर फासलेले दगड असतात ना जागेवाले, आम्ही काय एक चूक केलेली माहीत आहे, त्याच्यानंतर मी तिची अजून नाही केली. आम्ही लोणावळ्याला उतरलं ना, तेव्हा अंडा पाव वगैरे असं नॉनव्हेज खाल्लेलं. आणि मे बी असं मला ते क्लिक झालं की आम्ही तिथून आलो ना, तर आम्ही त्याच्या बाजूने आलो. मे बी कदाचित ते बाधलं असेल आम्हाला. आम्ही माफी मागितली. आम्ही म्हटलं की यापुढे असं नॉनव्हेज वगैरे खाऊन ट्रेकला येणार नाही, आणि ट्रेकवर तर कॅरीच नाही करत कोणी. पण ती चूक झाली, कारण आमचा पाय लागला असेल चुकून, की आम्ही एका ठिकाणी बसलेलो झाडाखाली पाणी प्यायला. तिथेच ते समोर देवाचं असं मांडणी केलेलं दगड होतं. तर मला सारखं तेच येत होतं डोक्यात, अरे नाही त्याच्यामुळेच झालं. आणि आम्ही असं ठरवलं की आता आपण त्या झाडाजवळ जाऊया. त्या झाडाजवळून फर्स्ट टाईम जेव्हा गावाकडून येताना जसं आलेलो ना, तेच फॉलो करत जाऊया. आणि आम्हाला गावापर्यंत पोचव. आम्ही ती रात्र गावात काढतो आणि दुसऱ्या दिवशी परत सुरुवात करतो. तर त्यातला एक मित्र माझा तेव्हा बोलला की आपण रिटर्न घरी जाऊया. म्हटलं ठीक आहे, ते उद्याचा उद्या बघू, आत्ता इथून निघू, गावात जाऊया. आणि गावात गेल्यावर मग लोकांनी सांगितलं, अरे तुम्ही तिथे कुठे गेला, तिकडे कोणी जात नाही, तुम्हाला इथून जायचं होतं. म्हटलं ठीक आहे.
पण आम्ही म्हटलं तिथे रिबिन आम्हाला दिसलं तर नाही, रिबिन वगैरे तिकडे काहीच नाही, आम्ही रोज गाई गुरं चरायला नेतो. आता ते झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रेक सुरू केला आणि ते दुसऱ्या दिवशीची जी इव्हनिंग होती ना, ती आम्ही वांद्रे खिंड म्हणून जागा आहे, तो पण मी फोटो टाकतो, तिथे आम्हाला सनसेट झाला. म्हटलं आता बस इथे टेंट लावायचा. तळपेवाडी नावाचं गाव आहे, गावातून आम्ही पाणी वगैरे घेतलं, गावातल्यांना सांगितलं आम्ही इथे टेंट लावतोय. थोडं आधी फ्लॅट फार्म आहेत त्यांच्याशी, शेतावर टेंट लावला आणि आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही ट्रेक सुरू केला. ती खिंड क्रॉस केली. खिंड मीन्स 2 डोंगराच्या मधली जागा क्रॉस करून आम्ही पलीकडे गेलं. पलीकडचं पढरवाडी पण गाव लागलं, ते पण क्रॉस केलं. 1-1.5 तास झाला, दुपार झाली थोडं, म्हणजे असं 12 वाजले असतील. आणि तू डिस्कवरी चॅनल कधी बघितलं असेल ना, तिथे आफ्रिकाचे ना असं प्लॅटूवाले जंगल दाखवतात की ओपन सुकं असं पूर्ण येल्लोइश, आणि तसा तो पठार आहे पूर्ण तिकडे. तर तिकडे काय झालं ना, मला लांबून असं काहीतरी दिसलं की शेंदूर फासलेला दगड ठेवला आहे पायवाटेवर. तर मी यांना म्हटलं की चल बाबा काहीतरी देवाचं असेल, आपण पाया पडूया. तर तिथे जवळ गेल्यावर आम्हाला कळलं की असं ते पाण्याचं मडकं होतं आणि त्याला ऑरेंज गमछा किंवा कपडा असतो ना, ते लपेटून ठेवलेले जस्ट. तर मी म्हटलं आता हे म्हणजे माणूस कोणतरी असणार. तर एक माणूस तेवढ्यात धावत आला आमच्याकडून. ग्राउंड टाईप ओपन ना, एखादं छोटं फुटबॉलचं ग्राउंड असतं ना तेवढं असेल ते. एक माणूस धावत आला, जुने कपडे घातलेले, हाफ पॅन्ट होती, मळकी टी शर्ट होती, शेतावर काम केल्यावर कसा माणूस असतो तसं एकदम गावातला माणूस, आणि कोयता होता एक कमरेला, आणि पायात चप्पल नाही. तर तो म्हणाला की तुम्ही काय करता इथे, जसं त्याने थोडा दम दिला आम्हाला. तर म्हटलं काका काय ना, आम्हाला भीमाशंकरला जायचं आहे, आम्ही 2 दिवस झाले लोणावळ्यात होतो आणि काल परत आम्ही ट्रेक सुरू केला. मग तो बोलला काय म्हणजे लोणावळ्यात जाऊन म्हणजे तुम्ही काय एवढं चालत गेलात. म्हटलं नाही, हा जुना एक ट्रेक रूट आहे जिथे आपले पदयात्री आपण म्हणतो ना, आपण कोणी शिर्डीला जातं, एकविराला जातं, तसं आधी लोक भीमाशंकरला जायचे ज्योतिर्लिंग असल्यामुळे. लोणावळा हे मुख्य ठिकाण पुण्यावरून येतं ना, इथून नाशिकवरून लोक चालत जायचे. तर आम्हाला तो एक्सपिरियन्स पायवाटेचा घ्यायचा आहे, आणि ट्रेक पावसाळ्यात करतात लोक, नाही थंडी होती. मग आम्ही त्यांना क्रॉस क्वेश्चन केला की काका तुम्ही एवढ्या उन्हात काय करतायत, म्हणजे इथे जवळ तर गाव नाही आहे, आणि हे गाव सोडून म्हटलं 2 तास झाले मागचं, आणि भीमाशंकरपर्यंत गाव नाही आहे, तुम्ही एवढ्या उन्हात असं का करता. तर मग आणि हे असं इथे काय ठेवलं असं कपडा वगैरे. तर ते बोलले नाही ते माझं सामान आहे, आणि माझे ना म्हशी रेडे वगैरे हरवलेत. तर तिथे थोडं मला म्हणजे थोडंसं असं झालं की एखादा माणूस बोलताना कसं बोलतो, गाई गुरं हरवली, त्यांनी आम्हाला सांगितलं म्हशी हरवल्यात. तर मी म्हटलं म्हशी, आणि एवढ्या जंगलात म्हशींना तर पाणी लागतं म्हटलं, तेवढ्या डोंगरात काय करतील, आणि गाय बैल डोंगरात जातात, म्हशी जास्त करून तुला फ्लॅटला वगैरे असतात की आपण. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं एक काम करा, तुम्ही देवाच्या पाया पडायला जातात ना, जावा, ही पायवाट दिसते ना ही सोडायची नाही, मध्ये कुठेच इथे तिथे वळू नका, आणि उगाच पाठीमागे बघून चालू नका, पायवाट चुकाल वगैरे, असं हिंट दिली. तर मी मित्रांना ऐकायला असं केलं की शांत राहता, जसं त्याला टच केलं. म्हटलं ओके काका धन्यवाद. आणि आम्ही त्यांच्यावर सेल्फी पण घेतला, मी तुला पाठवतो तो फोटो. साधा माणूस आपला गावातला शेतकरीसारखा. आम्ही थोडं 10 पावलं चाललो, आणि मी ठरवून यांना म्हटलं मागे बघूया का, तुला बघूया मागे कोण नाही. ते काका सुद्धा नाही, आणि ते जे मी म्हटलं ना, जे मला वाटत होतं शेंदूर बसलेला दगड आहे किंवा गमछाला पेटून ठेवला, ते पण नाही. जे काही ती ॲक्टिव्हिटी असेल त्याने आम्हाला मदत केली आहे तिथे. आणि आता बघूया आपण त्या वेळेत पोचतोय का भीमाशंकरला. पुढे आम्ही कुठेच पायवाट चुकलो नाही. बरोबर ते दुपारी तुझं 12च्या आसपासचा टाईम सांगितला, आम्ही 4-4:30 वाजता भीमाशंकरला पोचलो. दर्शन घेतलं आधी, म्हटलं थँक्यू देवा, हा ट्रेक पूर्ण झाला म्हटलं आमचा, आता ह्याच्यापुढे मी येत राहीन नेहमी. आणि लकीली त्याच्यानंतर भीमाशंकरला 1-2 महिन्यातून एकदा जाणं असतात माझं. मग ते ट्रेक करत असेल, बाय रोड असेल, तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती खेचून घेते. असं कधी कधी मला देवळात जाता नाही येत गर्दीमुळे, मी बाहेर बसून असतो, किंवा गुप्त भीमाशंकर एक जागा आहे तिकडे जाऊन येतो. आसपासचे गावातले आता ओळखीचे झाले, त्यांच्याकडे जाऊन राहतो मी. तर अशा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस खूप आहेत. तुला माहीत नाही देव तुला कुठल्या रूपात येईल. कधी कधी आमच्यासोबत ना डॉग्स येतात, पायवाट माहीत नाही, आणि त्यांना फॉलो करायचं, आपण जातो बरोबर. ह्याच्यात तुला जंगली प्राण्यांची भीती नसते. 4-5 डॉग, कधी कधी आम्ही 5-6 जणच आहे ट्रेकला, आणि 7-8 डॉग झालेत, आणि कुठून येतात काय येतात, आणि असं पण नाही ते रिटर्न जातात. ते मध्येच त्यांचं बॉर्डर आली तर मग कुठे जातात काय माहीत.
आणि कुठल्या रूपात तुला कोण मदतीला येईल सांगता येत नाही. इवन आपण शहरांमध्ये गजबजलेल्या एरियात राहतो. आता तू फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये जातो, मी थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करतो. उगाच ना निगेटिव्ह विचार करून स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. आता या नैसर्गिक गोष्टी आहे, काय ना काय घडतच असणार. आता आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल तू मार्केटमध्ये गेलास, तिथे शेकडो लोक रस्त्यावर चालत आहेत. कशावरून तो माणूस तुला दिसतोय तो मला दिसत असेल की नाही, असं पण असू शकतं ना. किंवा एखादं काही म्हणजे एखादं तुला जे दिसतंय ते मला दिसतंय असंच नाही ना. जोपर्यंत आपण त्या गोष्टीवर डिस्कस करत नाही तोपर्यंत कळणारच नाही. सो अशा गोष्टी आहेत. लोकांनी पॉझिटिव्हली घ्यायचं तर पॉझिटिव्हली, नेगेटिव्हली घेतलं तर मध्ये त्रास पण होतो. चॅलेंज नाही करायला जायचा. कुठेतरी अशा गोष्टी सुरू आहेत, जसं माणूस आहे, आपण म्हणतो ना ते डिस्कवरीवाले नासावाले एलियन्स आहेत वगैरे, असं कोणी आपण बघितलं नाही आहे, पण ते थिअरी सांगतात की पृथ्वीवर जर जग आहे तर चान्सेस आहेत की दुसऱ्या प्लॅनेटवर पण जीवन असावं. बरोबर. सो तू याच्यात जसा विचार करत जाशील तसं तुला भीती वाटेल नाही वाटेल त्याच्यावर डिपेंड आहे. तुझी एक बाईक ॲक्सिडेंटची पण स्टोरी होती, ती काय होती? त्याच्यात झालेलं असं की इथून म्हणजे नंतर मी गोरेगावला शिफ्ट झालो 2012ला वगैरे. तर माझा मित्र आहे ना पुष्कर, मी म्हटलं ट्रेक पार्टनर, आम्हाला शिवनेरी फोर्टला जायचं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. तिथे काय असतं, एक संस्था आहे, त्यांना आम्हाला जॉईन व्हायचं होतं. आणि असं मुंबईतून आम्ही दोघं किंवा ठाणे कल्याणवरून असे आम्ही मुरबाडला भेटणार होतो बाईकने. आणि आम्ही जॉबवरून आलो, फ्रेश झालो आणि म्हटलं ठीक आहे निघूया. आणि माझी बाईक घेऊन हार्डली 2-3 वर्ष झालेली. आणि हा मला बोलला की मला चालवायची बाईक तुझी. तू म्हटलं ठीक आहे. त्याची पण आहे बाईक, पण त्याला डिस्क नाही आहेत मागे पुढे. माझ्या बाईकला डिस्क ब्रेकची सवय. आता ते प्रत्येकाला ते नवीन चालवायला घेतलं किती प्रेशरने ब्रेक दाबायचं जमत नाही. मी त्याला म्हटलं ठीक आहे आपण मुरबाडपर्यंत जाऊ, त्याच्या पुढे रस्ता मोकळा आहे, तू चालव. आम्ही मुरबाडपर्यंत गेलो. हा बोलला ठीक आहे आता मी चालवतो बाईक. म्हटलं घे चालव, पण अचानक ब्रेक नको दाबूस आणि 40च्या वर जाऊ नको स्पीडला, कारण तुझ्या बाईकला ड्रम ब्रेक्स आहेत. ड्रम ब्रेक कसं आपल्याला थोडं जोरात दाबायला लागतं. डिस्क जरा दाबला तरी गाडी जागेवर थांबते. आणि ना मी मागे बसलो आहे आणि अप्पर लाईट मारलेली. आणि तो मुरबाड माळशेज घाटाचा जो रोड आहे ना, सिंगल रोड आहे, म्हणजे त्याला डिवायडर नाही आहे मध्ये कुठे. आणि दोन्ही बाजूला जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट. आणि तिथूनच गाड्या येतात जातात तसं. आणि झालेलं असं की जुन्नर साईडला जे शेतकरी आहेत ना पुण्याला, ते डेली रात्रीचं शेतातला माल घेऊन कल्याण किंवा वाशी APMC मार्केटला येतात. तर ते रात्री माल सोडतात आणि एमटी गाड्या जातात त्यांच्या रिटर्न. त्या रोडला त्या गाड्या सोडल्यानं रात्रीचं जास्त कोण नसतं. आम्हाला मुरबाडच्या थोडं पुढे आय थिंक टोकावडे वगैरे नावाचं गाव आहे, तर टोकावड्याच्या इथे भेटणार होतो आम्ही. तर आम्ही जसं मुरबाडच्या इथे पोचलो ना, जंगल लागलं आणि मला दिसलं पुढे की कुत्र्याचे पिल्लं, पपीज, छोटे छोटे एकदम, ते रोडवर आहेत. आणि दे आर कन्फ्यूज, त्यांना काही कळत नाही की कुठे जायचं आहे, काय जायचं आहे. मी ह्याला म्हटलं पुष्कर दिसतात का तुला कुत्र्याची पिल्लं? तो बोलतो हां. मला तो ब्रेक मारू. आणि ते 200 फीट वगैरे असेल, तो बऱ्यापैकी लांब होता. आणि अप्पर लाईट असेल तर लांब पडते आपली. तर मी म्हटलं एक काम कर, तुला नसेल जमत ना आणि ॲक्सिडेंट होणार असेल तर मग तू म्हणजे आपला जीव बघ. म्हटलं ठीक आहे सॉरी म्हटलं, काय त्यांना इजा वगैरे होईल, पण ते हटलेच नाही तर तू गाडी कुठे शेतात वगैरे घुसवू नकोस. म्हटलं डायरेक्ट ब्रेक मारू नको, उतरव ब्रेक, गिअर उतरव. आणि ते त्याला थोडंसं जमलं नाही. आम्ही जसं जवळ आलो ना 10 फुटावर वगैरे, आणि कचकन ब्रेक मारले दोन्ही आणि गाडी स्किट. मी बाहेर म्हणजे बाजूला रोडला उडी मारली बॅग घेऊन. आणि बॅग मी अशी पुढे लावलेली छातीवर, त्यामुळे मी बॅगवर पडलो. आणि हा मला दिसतं की बाईक घेऊन जातोय, जास्त स्पीड नव्हती, 30-35च्या स्पीडला स्किड झालो आम्ही. आता ते स्किड झालो तर झालो, मी पडलो आहे आणि बघतो एक पण पिल्लू नाही तिकडे, एक कोणीच नाही. आणि आम्ही पडलो ना, मागून तो भाजीचा ट्रक आला, त्याने ब्रेक मारला, त्याने आम्हाला बघितलं. अजून त्याला ओव्हरटेक करून कोणी येऊ नये म्हणून त्याने लगेच पार्किंग लाईट चालू ठेवली. तो बोलतो काय झालं? तर आम्ही म्हटलं अरे असं असं दिसलं. तो बोलतो नाही अशा टायमाला काय नाही करायचं, बोलतो चढवायचं असं काय नसतं ते. त्याला खर्चटलं, खूप खर्चटलं. मला नशिबाने जास्त लागलं नाही, थोडंसं खर्चटलं मला. आम्ही ते टोकावड्याच्या इथे एक मंदिर असं थोडंसं लागलं, तिथे मग बाकी लोक कोणी कर्जतवरून वगैरे येणार तिथे भेटलो. आम्ही सकाळी पोचलो, शिवनेरी किल्ल्याला पोचलो, महाराजांच्या जन्मस्थानाचं दर्शन घेतलं, शिवाई देवीचं दर्शन घेतलं. तोपर्यंत हा नॉर्मल झालेला. तो बोलतो काय नाही जास्त खर्चटलं नाही. म्हटलं तुला बाईकला काय झालं ठीक आहे,
तुला काय लागायला नको, हाड वगैरे मोडायला नको, तुला काय नाही. मग आम्ही तो एक किल्ला बघितला, तिथून मग आम्ही मनसरला गेलो आणि असं मंदिरं बघत बघत मग ते देहू आळंदी ते करत मग आम्ही पूर्ण लोणावळा फिरून घरी आलो. मग पण तिथे ते बोलतो ना, एक टाईम असा मॅच झाला की ते आम्हाला दिसतंय आणि ती पिल्लं जर डेली जात असतील तिथून तर त्यांना माहिती आहे कुठे जायचं. ते रोडवरच गोलगोल नाही फिरणार. आणि 5-6 पिल्लं होती. आता एवढी छोटी छोटी पिल्लं, न्यूबॉर्न 2-4 दिवसाची असतील. आता त्यांची आई पण नाही. नाही होत आहेत. हा, तर ते काय होतं देव जाणे. पण आम्ही त्यातून वाचलो. म्हणजे असं की बऱ्याचदा असतं की आपण म्हणतो ना की कुठे जात आहे तर आपल्याला मोठी माणसं सांगतात किंवा गावातली लोक सांगतात की तुम्ही गाडी थांबवू नका, कितीही काही झालं तरी गाडी थांबवू नका. अरे पण छोटी छोटी पिल्लं रे, म्हणजे असं आपल्याला वाईट वाटणार ना जर काय झालं तर. तरी मी त्याला म्हटलं की अगदीच तुला गाडी खाली उतरायची गरज पडत असेल तर नको उतरोस, कारण आपल्याला जास्त हाम होणार म्हटलं, इजा जास्त होणार. आणि नंतर ते झालं आणि काय म्हणजे असा काही त्रास नाही झाला कधी आम्हाला की असं घडत गेलं ना घरी येऊन त्रास झाला वगैरे. कारण त्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, जसं ते कुठेतरी प्रार्थना करतो आपण की देवाला करायची असते. परत ह्याच्यात पण मी बिलीव्ह करतो की आपण पितृपक्ष अमावस्या असतो तेव्हा काय करतो आपण, आपले जेवढे वारलेले लोक असतात त्यांच्या नावाने जेवण ठेवतो, रिस्पेक्ट देतो त्यांना. आणि आपले कित्येक पिढ्यांची लोक असतील, आपल्याला नावं पण माहीत नाही. आता तुला जास्तीत जास्त गेल्या 5-6 पिढ्यांची नावं तुला माहीत असतील, पण 8-10-12 पिढ्यांची नावं माहीत नाही. पण अशा पॉवरच ना कुठेतरी आपल्याला प्रोटेक्ट करायला येतात, असं माझं पर्सनल मला वाटतं. पूर्वज असतात ते नेहमीच आपल्या बरोबर असतात. आपण काय आता जे काही लोकांना मी कमेंट पण वाचतो की ते बिलीव्ह नाही करत अशा सगळ्या गोष्टींमध्ये, पण ते या गोष्टींमध्ये बिलीव्ह करतात की समजा फॉर एक्झाम्पल तू अशा गोष्टींमध्ये बिलीव्ह नाही करत आणि तू मला टार्गेट करतोयस, काय पण फेकतोय वगैरे. आम्ही असं काही नसतं. पण आता समजा तुझं काही मोठं इन्सिडंट होता राहिलं, तू काय बोलणार, अरे माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी वाचलो. पण ते नशिबालाच तू पॉझिटिव्हली घे ना. नशीब म्हणजे काय झालं, कुठली तरी एक पॉवरच झाली ना, बरोबर, ती तुला वाचवायला आली. तू त्याला नशीब बोलतोय, कोण त्याला देव बोलत असेल, कोण त्याला अजून स्पिरिच्युअल काहीतरी बोलत असेल. मला अजून एक प्रश्न विचारायचा तुला, आता की तुला एवढी वर्ष झाली तू ट्रॅक करतोय, तर तू तुझे जे सोबतचे कंपॅनियन्स असतील वगैरे त्यांच्याकडून तू काय अशा गोष्टी ऐकल्यात का, किंवा तुम्ही रात्री गेलायत आणि तिकडे तुमचं असं गोष्टी तुम्ही सांगता एक दुसऱ्याला, त्यातली एक गोष्ट तुला लक्षात आहे तर अशी कोणती आहे का? तर एक गोष्ट अशी सांगतो मी की ट्रेकवरचीच गोष्ट आहे, पण असं ड्युरिंग ट्रेक नाही आहे. आम्ही ज्या गावात स्टे केला ना तिकडच्या देवळातून आम्ही निघालो आणि मी असताना घडलेली गोष्ट आहे. पण ते मला माझ्यासोबत काही नाही घडलं, मित्रासोबत घडलेलं. ते पण त्याने ते मला दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं. मी जसं तुला म्हटलं ना घाटवाटा असतात बऱ्याच, तसं कर्जतच्या आसपास ना रायगडमधला कर्जत फेण्यादेवी नावाचा घाट आहे. त्याच्या बाजूला कौल्याची धार, अशा जुने घाटवाट्यात जे खालून तुला खालचं गाव आणि वरचं गाव लोक डेली ये जा करतात कामानिमित्त. खूप रेअर ट्रेकर्स जातात तिकडे, कारण खूप आपल्याला 4-5 लिटर पाणी कॅरी करावं लागतं आणि असं. तर आमचा तो 2-3 दिवसाचा ट्रेक होता. म्हणजे आम्ही फ्रायडे संध्याकाळी निघालेलो 2.5 दिवस आणि संडे रिटर्न यायचं होतं. तर आम्हाला काय करायचं होतं, एका पॉईंटने कौल्याची धार नावाचा घाट आहे तो चढायचा वर आणि वरून मग भीमाशंकरला चालत जायचं, भीमाशंकरवरून उतरायचं. बट भीमाशंकरला जाण्याच्या आधी एक गाव लागतं, मी गावाचं नाव घेणार नाही, तिथे आम्ही पोचलो वेळेत. तिथला आमचा हॉल्ट असतो, त्या गावात स्टे असतो. तर म्हटलं ठीक आहे गावात लवकर पोचलो आहे, एक काम करूया बॅग बिग ठेवूया आणि आम्ही आसपासच्या गावात फिरून येऊ. आम्ही ट्रेकचे शूज काढले, कपडे चेंज केले, बॅग ठेवली, पाण्याची बॉटल घेतली एक हातात. आम्ही म्हटलं 2-3 किलोमीटर डांबरी रस्त्याने जाऊया, तिथे एक मंदिर आहे शंकराचं, तिथे जाऊया, पाया वगैरे पडूया आणि येऊया. तर आम्ही गेलो आणि जुनं मंदिर आहे शंकराचं, एकदम पाया पडलो आणि संध्याकाळी 8-8:30 वाजले असतील. आम्ही 4च जण होतो, मी तुला फोटो पाठवतो. त्या ट्रेकला आमच्यासोबत मी म्हटलं ना 7-8 कुत्रे होते, पिल्लं वगैरे मिळून, आणि कंटिन्यू होते फ्रायडे नाईटपासून. आणि हे आता सॅटर्डे नाईट होत आली आणि आम्ही म्हटलं की आता चल पाया पडून झाल्यात, आता आपण रिटर्न जाऊया गावात, 1.5-2 तास लागतील म्हटलं, 2-3 किलोमीटर चालायचं आहे परत ज्या गावात आम्ही बॅग ठेवलं. तिथे जेवण पण रेडी होईल तोपर्यंत आणि झोपूया आणि सकाळी भीमाशंकरला निघूया. तर आम्ही निघालो तिथून आणि टॉर्च आम्ही मुद्दाम लावल्या नव्हत्या, कारण पौर्णिमा होती आणि डांबरी रस्त्यानेच चालायचं आहे.
तो माझा एक मित्र होता, त्याचा पहिला रेंज ट्रेक होता. रेंज ट्रेक मीन्स मोठे असे, म्हणजे एका रेंज पॉईंटने जायचा, दुसऱ्या पॉईंटने उतरायचा, त्याला रेंज ट्रेक बोलतात. युजली आपण किल्ल्यावर काय करतो, पायथ्याने वर चढतो आणि खाली येतो. सो ते 1 डे ट्रेक वगैरे असे झाले. तर 2 मित्र होते ना जे पुढे, त्याला मी म्हटलं ठीक आहे तुम्ही पुढे निघा, आता मागचा जो स्लो चालतोय ना माझा मित्र, त्याला मी हळूहळू घेऊन येतो, कुठे काही जंगलात जायचं नाही, रस्त्यानेच गावापर्यंत जायचं आहे. आणि आम्ही ट्रेकला गेलेलो, पण हा ट्रेकचा पार्ट नाही आहे, हा आम्ही असंच गावात फिरायला गेलेलो. तर झालं असं की ते लोक पोचले, म्हणजे गावात पोचले, आणि आम्ही पण अर्ध्या तासाने आम्ही पोचलो. मग 20-25 मिनिटांनी त्याने मला सांगितलं की आपण उद्या भीमाशंकरला किती वाजता पोचू. म्हटलं आपण अंधारातच निघणार आहे सकाळी 5:30ला, तर आपण 6:30-7ला पोचू. म्हटलं ठीक आहे, तिथे गेल्यावर आठवण कर, काहीतरी सांगायचं आहे मला. म्हटलं का, मला बोलतो नाही तिकडेच सांगायचं आहे. तो बोलतो जो पहिला चालत होता ना पुढे, त्याच्या मागे सेकंड चालत होता, आणि सेकंड जो होता ना त्याच्यासोबत झालं ते, आणि मी थर्ड आणि फोर्थ, मी आणि माझा मित्र होतो पाठीमागे. तेव्हा आमच्यासोबत कुत्रे पण होते. ते आम्ही चालतोय, आणि असं झालं की ह्याला, आणि हा जो ज्याच्यासोबत घडला ना तो विश्वास नाही ठेवत अशा गोष्टींवर, म्हणजे त्याचं मानणंच नाही आहे की असं असतं. तो बोलतो की पुढचा जो फर्स्ट चालत होता ना, तर एक 15-20 फुटांचा डिस्टन्स होता, त्याच्यात मध्ये कुत्रे चालत होते. तो बोलतो जो फर्स्ट माणूस चाललाय ना त्याच्या बाजूला कोणतरी चालत होतं, त्याला दिसलं, आणि ते असं तसं नव्हतं, ते चांगलंच 8-10 फूट हाईटचं आकृती होती माणसाची, ट्रान्सपरंट व्हाईट. ह्याला काय वाटलं की 24 तास झाले मी चालतोय, माझं हे असेल झोप पूर्ण नाही झाली आहे, किंवा काहीतरी असं पौर्णिमेचा उजेड आहे, काहीतरी झाडाची सावली. तो बोलतो ते मी फॉलो केलं. त्याला एक सुचला चांगली गोष्ट, की जो पुढचा चाललाय ना त्याला एकटं कुठे पडू नाही द्यायचं. ह्याने त्याला फॉलो केलं, कारण मी मागून सांगितलेलं तुम्ही जावा गावात, आम्ही येतो. तर हा काय म्हणतो की ते ना हळूहळू असं, म्हणजे साईज वाढली, आणि एका पॉईंटला 2-3 मिनटं झाली ना ते दिसतच होतं, कॉन्स्टंटली चालत होतं त्याच्यासोबत. आणि पुढे जाऊन तर असं झालं की त्या जे ॲक्टिव्हिटी काय ती आकृती होती ना त्याने त्याच्या खांद्यावर हात टाकला. आणि हे सगळं जे सांगत होतं ना मला, त्याने आम्हाला जंगलात बसून सांगितलं सकाळी. म्हटलं अच्छा. तर म्हटलं पुढे काय. मग तो बोलतो मी विश्वास ठेवत नाही, पण तेव्हा असं झालं की हे काय आहे त्याला कळतच नाही आहे. त्याला कुठेतरी बुद्धी सुचली की त्याला एकटं नको सोडूया. तर त्याला एकटं सोडलं ना तर तो मे बी भरकटत जाईल. आणि हा काय म्हणतो की एवढे कुत्रे चालत होते, एक पण कुत्रा भोकला नाही. सो मी म्हटलं मग ते राखणदार वगैरे असेल, आपण दमलो आहे, 24 तास झाले चालतोय, आणि आत्ताच अर्ध्या तासापूर्वी शंकराचं दर्शन घेतलं आहे. सो तू त्याने विचार कर ना, म्हटलं पॉझिटिव्हली विचार कर ना. आणि तो बोलतो एक तिथे नदीचा ब्रिज आला, तिथे आल्यावर गायब ते, ती वेश असते ना, ते वेश ओलांडतो आपण किंवा असं. तर त्याने मला सांगितलं, आणि मी तिथे त्याच्यासोबतच आहे 15-20 मिनिटांवर मागे, पण मला काहीच फील झालं नाही, कारण माझ्यावर जबाबदारी होती. तो चौथा म्हणजे मुलगा होता ना, तो थकलेला, त्याला गप्पा मारत मारत मी स्टोरी सांगत ट्रेकच्या गोष्टी आम्ही निघत. आता हेच जर त्याने तिथे सांगितलं असतं ना, सो मे बी तो पुढचा आणि माझ्यासोबतचा, आणि कदाचित मी पण घाबरलो असतो. बरोबर. मग रात्री झोपले नसते. हा. सो आणि आम्ही गावातल्यांना पण विचारलं की असं, तर ते नाही असं काही नाही, असं काही नाही, असं काही नसतं, आम्ही एवढी वर्ष राहतोय. म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही पण त्यांना म्हटलं देवाचं असेल काहीतरी. तू बघशील तर बहुतेक लोकांनी ज्यांनी सांगितलंय पण राखणदाराबद्दल किंवा जागेवाल्याबद्दल, ते असंच काही आहे की खूप असं मोठा धिप्पाड माणूस असतो, आकृती असते, त्याची सावळी दिसते आपल्याला, तर तसंच काहीतरी असावं तिथे. पण तुमच्यावर ते काय वाईट नाही झालं, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या सोबत चालवत होतं, उलट तुमची हा रक्षा काय करत म्हणतो होतं. की ते दिसलं ना तेव्हापासून स्पीड वाढली माझी. म्हणजे गावात जाऊन तेवढा आराम मिळाला बोलतो आम्हाला. बरोबर. पण मला ना तुला अजून एक पण विचारायचं, तू बोलतोस आहुपे गावाची कोणती गोष्ट होती तुझ्यावर, तर ते कसं घडलेलं, काय ती होतं पण ते? अशी स्पिरिच्युअल गोष्ट आहे थोडी. मी जसं आता म्हटलं ना आम्ही कौल्याच्या धारेने वर चढलो, तसं थोडं उत्तरेला जाशील ना मुरबाड, इथे गोरखगड सिद्धगड नावाचे किल्ले आहेत. पावसाळा होता 2018चा ऑगस्ट, आणि आमचं असं होतं की आम्ही 5 जण असं, जसं म्हटलं की मी अजिंक्य, मी, पूजा, संकेत, पुष्कर, आम्ही असे 5 जण होतो. आणि आम्हाला सकाळी 10ला चालू करायचं होतं. आम्ही सिद्धगडपर्यंत गेलेलो, पण वरची 2 तासांची पायवाट करायची होती कंप्लीट. पावसाचा एंड होता, म्हणजे ऑगस्ट संपत आलेला, कमी झालेला पाऊस, तर त्या घाटाने आम्हाला वर पोचायचं होतं.
तर वर एक देवाची जागा आहे. ते गावातले त्याला म्हणजे राखणदार किंवा काय म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये त्याला DT म्हणतात. तसं येतोबा नावाचा देव आहे. तर आमचं पहिलं डेस्टिनेशन येतोबा होतं, की अंधार होण्याच्या आत येतोबापर्यंत जायचं. तिथून मग वर घाटाच्या वर अहुपे नावाचं गाव आहे. अहुपे घाट फेमस आहे. लोक आजकाल रील बनवायला जातात, पण आसपास बरंच ट्रेकिंग स्पॉट आहे तिथे. तर आम्ही सिद्धगड माची म्हणून एक गाव आहे, तिथे एकाला विचारलं कसं जायचं काय जायचं. त्याने सांगितलं इथून जावा पोचा. तर मी, संकेत आणि ती पूजा आमची फ्रेंड आहे ना, आम्ही तिथेच थांबलो. तो अजिंक्य आणि पुष्कर पायवाट शोधायला गेले. ते लोक 10-15 मिनिटांनी आले परत. आणि ते तिथे कोणच नव्हतं, म्हणजे आम्हाला पाठीमागचं गाव सोडून 1 तास झालेला. अहुपेपर्यंत गाव नव्हतं, पूर्ण जंगलातून डेन्स फॉरेस्ट आणि उभाच्या उभा चढ. हे लोक डायरेक्ट आले, अरे लोक आलेत, मैतावरून लोक आलेत. म्हटलं ह्यांना वेड्यासारखं काय बडबडतात. नंतर त्यांच्यासोबत एक माणूस आला गावातला. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही पायथ्याच्या गावाला प्रेत झालेला त्यांचा नातेवाईकांचा, तिकडे गेलेलो, तर आम्ही जातोय. आणि आमच्याकडे 2 दिवसाच्या बॅग्स वगैरे होत्या. तर आम्ही म्हटलं काका आम्हाला तुमच्या स्पीडला चालता येणार नाही. आणि त्यांचा पण एक सेल्फी काढलेला मी त्यांच्यासोबत पाठवतो. तर ते म्हटले ठीक आहे मी पुढे जातो, मी प्लॅटूला पोचलो ना वर, तर मी राईटला जाणार आहे. मी तिथे काहीतरी मार्किंग करून ठेवेन, दगडं लावून ठेवतो, तुम्ही तिथून लेफ्ट घ्यायचं आहे, मग तुम्ही थोड्या वेळात येतोबाला पोचाल. म्हटलं ठीक आहे. आम्ही तसं करत करत गेलो. त्यांनी फांद्या तोडून ठेवलेलं, तिकडे लेफ्ट घेतला. येतोबाजवळ पोचलो संध्याकाळी. ठीक आहे. तिथे पण वारा सुटलेला, विचित्र वारा एकदम. आणि आम्ही ऑलमोस्ट क्लाउड्स लेवलला होतो. तिथे ना एक पक्षी आहे ज्याचा शिटी मारतो एकदम शांत. हॉरर स्टोरीमध्ये कसं बॅकग्राऊंडला एक व्हिसल असते पक्षी, तसा कंटिन्यू आवाज येत होता. बरं. आणि आम्हाला ते मंदिर सापड लांबून दिसतंय, पण मी तिथपर्यंत जातोय ना खूप वारा येतो. आणि ते डोंगराच्या पाठीमागे ना डायरेक्ट दरी आहे सह्याद्रीचे कडेत. आम्ही चुकून तिकडे जातोय ना तर वारा वाढतोय, परत करेक्ट डिरेक्शनला येतो तर वारा शांत. म्हणून त्या कुठेतरी साईन मिळत होते की तिथे जाऊ नका, वारा वाढतोय. म्हणून आम्ही त्या देवळापर्यंत पोचलो. देवळाच्या इथे काय झालं की ते पायथ्याला एक गाव आहे, तिकडचा मित्राचा नंबर होता माझ्याकडे. त्याचा चुकून कॉल झाला 2 ते 3 सेकंदासाठी. मी म्हटलं येतोबाला पोचलोय. तो हॅलो हॅलो. तो एवढंच झालं. तो येतोबापासून सरळ निघा तुम्ही. आता आम्ही निघायला सुरुवात केली. 7-7:30 झाले, अंधार झालेला. टॉर्च बाहेर काढल्या. 8 वाजेपर्यंत काय गाव येत नाही आणि पाऊस रिमझिम सुरूच होता. आणि आम्ही म्हणजे असं म्हणतात ना की रेनकोट घातलेलं, पण पावसात सगळं भिजलेलं होतं. आम्ही कसंही करून गावापर्यंत पोचायचं होतं. आम्ही बाय रोड गेलो आहे उभे गावात, पण हे अपोजिट साईडने चढून जायचं होतं. डोळ्यावर झोप होती आमच्या. आणि ती टॉर्च ना मध्येच असं वाटायचं की असं दिवा पेटवतो ना आपण, तर डोळ्याजवळ दिवा पेटवलाय, मोठा होतोय, कमी होतोय, तो काहीच कळत नव्हतं नक्की काय चालू. हां, तर आम्हाला वाटलं हे व्हिज्युअल असं काय दिसतंय. आम्ही म्हटलं चल ठीक आहे, झोपेत असू आपण म्हणून. आणि आम्ही आता थोडा डोंगर उतरायला चालू केलेलं आणि वारा वगैरे पाऊस थोडा कमी झाला. तर नंतर कळलं की लांब कोणतरी एक माणूस आहे जो मे बी टॉर्च मारत असेल. आणि ती टॉर्च जेव्हा स्ट्रेट येत होती ना डोळ्याच्या समोर, तेव्हा ते आम्हाला ब्राईट दिसत होतं. तर आम्ही, तो माणूस आणि आमचं इंटरॅक्शन झालं पुढच्या 20 मिनिटांनी. तो बोलला आम्ही तुम्हाला तेव्हापासून बघतोय, मगासपासून 4-5 टॉर्च दिसत होत्या म्हणून मी थांबलो. तर एक बाबा आले, वयस्कर असतील, घोंगडी घेतलेली डोक्यावर, गळ्यात माळ होती, चप्पल पायात होती की नाही मला माहीत नाही, पावसाळा होता, ते बुटं असतील, आणि कोयताला अटकवलेला असं प्रॉपर, आणि हातात काठी. अवतारात त्यांचा भारी होता एकदम रांगडा. तर आम्ही त्यांना विचारलं बाबा इथे आम्ही इथून आलो आहे, तर आम्हाला अहुपे गावात जायचं आहे. तर ते पण म्हणाले ठीक आहे, मी रानात रात्रीचं जात असतो. ती एक गाय रिटर्न आली नाही माझी संध्याकाळी, मी तिला शोधायला चाललो. ठीक आहे. तर बोलले एक काम करा, हीच पायवाट धरा, पहिलं जे गाव लागेल अहुपे गाव, आणि माझंच घर पहिलं. म्हटलं ठीक आहे. आणि आम्ही जसं गेलो ना, गावाचा आता कच्चा रस्ता लागायला सुरुवात झाली टुवर्ड्स डोंगरातून चालत येताना. आणि आता आपण कसं डीम लाईट थोडीशी दिसते. आता मी बसलो आहे, सो तू मला लांबून अंधारातून बघशील ना, तर तुला दिसेल कोणतरी डीम लाईट लावून बसलं आहे. तसं आम्हाला एक घर दिसलं, त्याच्या अंगणात डीम लाईट सुरू होती. आणि त्या लाईटमध्ये ना आम्हाला खाट दिसत होती, खाट ठेवली आहे, परत असं पाण्याचे ड्रम ठेवले आहेत, किंवा मग असं गावातलं सामान असतं ना शेताचं वगैरे ते ठेवलं. तर मी यांना दाखवलं, अरे ते बघ लांब दिसतंय का, 300-400 फूट असेल किंवा अजून थोडं जास्त. मध्ये शेत वगैरे होतं, आणि ओहळ बोलतात ना, व्हाळ बोलतात, पाण्याचा ओहळ,
तो तिथे होता आणि ते क्रॉस करून आम्हाला जायचं होतं. ते बोलले चल ठीक आहे, चल घर आलं. आता ते माहीत नाही आजोबांचंच आहे की नाही, पण आपण जाऊ तिकडे आणि त्या घरात हेल्प मागूया की आम्हाला इथे असं असं झालं आहे, पायवाट. तर आम्ही नॉक केला आणि तोपर्यंत ना ती लाईट बंद झालेली, कारण आम्ही शेतातून वगैरे चालत गेलो. तर ते पण आम्हाला काही वाटलं नाही. आम्ही म्हटलं आत्ताच बंद केली असेल, आपण येतोय बघून, किंवा मग आमचं लक्ष जमिनीकडे होतं, तर तेव्हा बंद झालं. पण आम्हाला जे व्हिज्युअल्स दिसलेले ना तेच तिकडे सगळं ठेवलेलं, जसेच्या तसं होतं. आम्ही नॉक केलं, त्यांनी दरवाजा उघडला, कुठून आले, काय आले, कसं. तर आम्ही सांगितलं असं असं आलो आहे. आणि ते म्हणतात की तुम्ही इथपर्यंत कसे आलात एवढ्या जंगलातून. आम्ही म्हटलं काय नाही, पायवाटेने आलो. एका ठिकाणी 2 पायवाटा होत्या, तिकडे आम्ही थोडंसं चुकलेलो म्हणून लेट झाला. तर म्हटलं मग इथे कोणी सोडलं तुम्हाला? तर ते जंगलात ते आजोबा भेटले. त्यांनी ते बोलतात हां ते आमचेच नातेवाईक आहेत, ते रात्रीचं गाई गुरं वगैरे आली नसतील तर ते गेले असतील, तर ते ठीक आहे. तर म्हटलं ठीक आहे, आजोबा तर भेटले, पण आजोबा भेटल्याच्या अर्धा पाऊण तासानं इथपर्यंत कसे आलात? म्हटलं तुमचं लाईट दिसली म्हटलं आम्हाला दरवाजात. तो काय म्हणतो की गावात 3 दिवस झाले लाईट नाही. आता तेव्हा असं झालं की तो पण घाबरला, आम्ही पण घाबरलो. आणि असं झालं की घाबरतोय कशाला आपण, चांगलं तर झालंय. तो बोलतात पण आता आली असेल लाईट. तो बोलतो लाईट आलीच नाही, 3 दिवस झाले. नंतर त्यांनी आम्हाला घरात घेतला. आम्ही जी ओळख काढलेली ना ते त्यांच्या ओळखीचे होते. म्हणले अच्छा अच्छा ठीक. मग त्यांनी काय केलं, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही गरम पाण्याने आंघोळ वगैरे करून घ्या आणि आम्हाला तुमचे फोन द्या आधी. म्हटलं फोन कशासाठी? तर 2-3 दिवस झाले आमचे खाली गावात माणसं गेली आहेत ना, की पावसामुळे वर आली नाही आहेत. खूप पाऊस आहे, तर त्यामुळे आम्हाला त्यांना कॉल करायचा आहे. तर गावात लाईट नसल्यामुळे बॅटरी पण सगळ्या चार्ज पण नाही करू शकत आहे फोन. तर तुम्ही देवासारखे आलात. तर आम्ही त्यांना वाटलं अरे आम्हाला तुम्ही देवासारखे भेटलात. त्यांचे घरातले माणसं येऊ नव्हते शकले, पण तुम्ही पोहोचलात तिथे. हां बापरे. आम्ही वेगळ्या रूटने आलो. त्यांना कसं आम्ही जिथून उतरणार ना नेक्स्ट डे पाऊस कमी झाल्यावर, ती माणसं आम्हाला वर येताना भेटली, कारण तिथून त्यांना एक नदी क्रॉस करून यावं लागते अहुपे घाटातून. ते मोठा पाऊस असल्यामुळे त्यांना नव्हतं जमत तसं. तू एक म्हसोबाची पण कोणती गोष्टी सांगत होतास, ते काय? येस. आता आपण गावाकडे जातो ना, कुठल्याही गावात असू दे, महाराष्ट्रात किंवा मग बाहेरच्याही कुठेही, म्हणजे आपण ऑल ओव्हर भारतात बघू तर आपण काय करतो, तिथले ना स्थानिक देव असतात. तर यांची नावं अशी असतात ना की खूप कमी लोकांनी ऐकलेली असतात. आता बरेच असे देव आहे ना जे सगळ्यांना, लहान मुलांना पण नावं माहीत असतात. गणपती बाप्पा, शंकर पार्वती, विष्णू, ब्रह्मा विष्णू महेश. पण आता म्हसोबा, खेतोबा, वेतोबा अशी नावं आहेत ना, ही गावाकडेच असतात. आणि बऱ्याच ठिकाणी काय असतं ना, तुला देवराई माहिती आहे? तुला देवराई काय कॉन्सेप्ट असतो? देव म्हणजे ऑब्व्हियसली देव, राई मीन्स जंगल. अच्छा. तर देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. बरं. तर तू कधी कोकणात गेला असशील ना, तर एक असा पॅच असतो 1-2 किलोमीटरमध्ये किंवा अर्धा किलोमीटरमध्ये, की जिथे खूप सारं डेन्स फॉरेस्ट असतं आणि त्याच्यात एक देवाचं छोटंसं मंदिर असतं. मग तो देव कुठल्याही फॉर्ममध्ये असू शकतो, दगडाचा असू दे किंवा मूर्ती असू दे किंवा एखादी नदी असू दे, नदीला पण पुजतात, किंवा झाड असू दे. तर तो राखणदार देवाचा. तर त्याचा कॉन्सेप्ट कसा असतो की ते जंगल देवासाठी राखून ठेवलं आहे, त्याला तोडायचं नाही. तिकडे तुम्ही पडलेल्या झाडांचं लाकूड घेऊन जाऊ शकता, पण तिकडे तुम्ही काही तोडायचं नाही. तर तोडलं तर तुम्हाला बाधणार. ते काय काय शिक्षा करतो देव ते तिथल्या लोकांना माहीत असतं. तसं आम्ही सह्याद्रीत फिरतो ना, असे बरेच देव आहेत आणि हेच देव मदतीला येतात. जसं शंकराचे अवतार आहेत. आता मग आपण म्हणतो म्हसोबा, तर काइंड ऑफ शंकराचा अवतार. तर आम्ही भीमाशंकरच्या बाजूला एक रानशेळ घाट नावाची पायवाट आहे जुनी, जे खूप कमी लोकांनी केलं आहे. म्हणजे आमचे जे सिनियर ट्रेकर्स आहेत ना, त्यांची पुस्तकं वगैरे वाचून आम्ही गेलेलो. तिथून कोणी उतरत नाही आता, जे गावातली लोकं पण नाही उतरत. तर तिथे आता वर भीमाशंकर आहे. आम्ही मुंबईवरून STने गेलो भीमाशंकरला, कोविडमध्ये होता. आम्ही म्हटलं उन्हाळ्यात एवढं कोण चालत जाणार. आम्ही कुर्लावरून ST जाते, STने गेलो आणि आम्ही उतरणार होतो खाली टुवर्ड्स कर्जत. तर ST डेपोच्या पाठीमागून ती पायवाट आहे. तर मध्ये एक गाव लागतं, अर्धा डोंगर उतरलो, फ्लॅट आहे, मग परत उतरायचं. मध्ये एक गाव आहे. तिथल्या मित्राला कॉल केला, तो बोलला ठीक आहे, तुम्हाला एक म्हसोबाचा डोंगर लागेल, दगड लागेल, तिकडून तुम्ही या गावात. बोललो ठीक आहे. आम्ही उतरायला दुपारी 2:30 वाजता चालू केला. 2-2:30च्या दरम्यान ST पोचवते तिकडे भीमाशंकरला. सकाळी 6ला निघते कुर्ल्यावर. 3 वाजता ट्रेक चालू केला आणि आम्हाला त्या गावापर्यंत अंधार व्हायच्या आत पोचायचं होतं.
आता झालं असं की त्या रूटने कोणी जातच नाही, गावातल्यांनी पण जाणं येणं बंद केलं आहे. सो आम्ही एका सर्टन पॉईंटला पोचलो आणि तिथे पायवाटच संपलेली, डायरेक्ट फॉल होता खाली, म्हणजे व्हॅली. तर आम्ही म्हटलं जरा पायवाट शोधू, आणि 3च मित्र होतो, मी, पुष्कर आणि अमेया. आणि आम्ही टेंट नेलेला, आणि होळीचा आसपास, होळी आपण पेटवतो ना, होळी पौर्णिमा, तो दिवस होता, म्हणजे त्या संध्याकाळी होळी पेटवणार होते. आमचा असा प्लॅन होता त्या गावात पोचायचा, गावात टेंट लावायचा आणि होळी, गावातल्यांची होळी एन्जॉय करायची. शहरातली होळी तर आपण बघतो. तर आणि तिथे नेटवर्क पण लागत नव्हतं. आणि आम्ही जसं म्हटलं ना, तिथे डायरेक्ट फॉल होता. आम्ही पायवाट शोधली, आम्ही चालतोय, करवंदाची जाळी वगैरे होती, सुकलेला ओढा होता. आणि अशी जागा आहे ना की तिथे बॉम्बस्फोट झाला तरी जाणारच नाही ऐकायला कोणी, लांब लांबपर्यंत काहीच नाही. आणि खालीमध्ये तुला 2-2,500 फूट खाली दरीमध्ये गाव दिसेल असं कुठलं तरी. तर तिकडे मी म्हटलं त्याला की तो बोललेला आपल्याला म्हसोबाचा देव लागेल, आणि असं ते काही दिसत नाही. आणि आम्ही एकदम एजला पोचलो, पायवाट पण सापडत नाही. तो पुष्कर पुढे चालत होता, मी मध्ये होतो, आणि तो अमेय राणे मागे होता. तर झालं कसं, तो पुष्करने मला एकदा मागे वळून बघितलं. म्हणलो काय झालं, मागे का बघतोय? तो मला बोलतो तू मारतोयस कशाला मला सारखं? तर मी बोललो मी नाही मारलं रे. त्याने तो मला बोलतो नाही, असं असं कोणीतरी केलं मला 2दा. तर त्याला आधी वाटलं माशी आहे. तर मी म्हटलं नाही, मी कशाला मारू म्हटलं तुला, उगाच 3घच जण आहे. आणि तो म्हणलं ठीक आहे चल, तोला इग्नोर कर. मग अंधार होत आला थोडा, म्हणजे सनसेट झालेला ऑलमोस्ट. आणि तिथून म्हटलं आत्ता आपण त्या प्लॅटूला तर आलो आहे, आता गावापर्यंत पोचणं टास्क आहे म्हटलं. 1.5-2 तास लांब गाव असणार म्हटलं इथून. आणि तिथे आम्हाला ना ती म्हसोबाचं ते सापडतच नव्हतं कुठे आहे. गावातले बोलले आम्ही वर्षातून एकदा वगैरे जातो तिकडे म्हसोबाला, ते दगड आहे तिथे, त्याला पुजतो आणि परत येतो. त्याला आम्ही काहीतरी चढावा, म्हणजे असं नैवेद्य वगैरे चढवतो आणि येतो, तर तुम्हाला सापडेल. तर त्यांनी ते रँडमली घेतलं, कारण आम्ही त्या भागात फिरत असतो बरेच, पण तो रूट पहिल्यांदा होता आमचा. तर मग नंतर ना मला पण असं काहीतरी ना फील झालं की पायाला काहीतरी टच झालं माझ्या चालताना. तर म्हटलं ठीक आहे, वेल वगैरे लागली असेल. पण नंतर लिटरली कोणतरी, आपण असं, आता तुझ्या पुढे कोणतरी उभं आहे, तू त्याला असं हे केलं, तसं मला पायाच्या इथे झालं, जाणवलं. आणि मला कळलं हे काहीतरी आहेच, म्हणजे काहीतरी आहे, आयदर प्राणी आहे. तर प्राणी कोण आहे एवढं जवळ येऊन हे करेल? आणि बघतो तर 2 मिनिटावर ते म्हसोबाचं होतं तिकडे. तर मी म्हटलं पुष्कर, तू सायन्स कळत नाही तुला, ते साईन देत आहे आपल्याला, इथूनच आहे, इथेच आहे. कळलं. हां, तर तो प्रयत्न होता. आणि लिटरली ते असं वाटलं की कोणीतरी टच केला आम्हाला. आणि बरोबर तिथे आम्ही पाया पडलो, बसून पाणी प्यायलो. तिथून आम्ही 1.5 तासात पोचलो गावात. आणि होळी असल्यामुळे त्या मित्राच्या आईने पुरणपोळ्या दिल्या आम्हाला. त्या गावात टेंट लावला आणि ती होळी एन्जॉय करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेला डोंगर उतरलो. सो अशा ज्या DT असतात ना, ज्या पॉवरफुल असतात, मी जसं म्हटलं देवळातल्या किंवा, आणि ते पण जंगलातलंच होतं, रानातलं होतं एकदम. कधी कधी असं पण झालं बऱ्याचदा की आम्ही जंगलातून चालतोय, तुला फील होतं आहे, आता समजा आपण दोघंच चाललो आहे, पण तुला फील होणार तिसरं पण कोणतरी चालतंय मागे काठीटे. आणि आमच्या ना हायकिंग स्टिक्स असतात, त्या आम्ही आपटत चालतो असं, किंवा मग वर चढताना आराम, आपल्या गुडघ्यांवर वगैरे प्रेशर येत नाही. पण आपण चालताना मध्येच असा आवाज येतो मागून की कोणतरी आहे. सो कुठेतरी काही ना काहीतरी आहे की जे आपल्याला प्रेझेन्स दाखवत आहे. तर तुम्ही तिथे जाऊन त्रास देत आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्रास होणार. त्रास म्हणजे काय की चुकून, जसं मी म्हटलं की आम्ही एकदा नॉनव्हेज खाऊन गेलेलो ट्रेकला, तर ते कदाचित बादलं असावं. आता बरेच लोक जातात जंगलात वगैरे जाऊन चिकन बनवतात आणि तसं, आणि ते असं नाही की तू शोधायला गेला आणि तुला सापडेलच. ते बरोबर टाईम मॅच झाला पाहिजे, किंवा तसं जुळून आलं ना तर अशा गोष्टी घडतात. आणि बरेच लोक असं पण म्हणतात, जे चकवा लागणं म्हणतात ना, ते कधी कधी एक माणूस हरवला किंवा मग कसं, तर ते सुगंधित फुलं असतात माहिती आहे जंगलात, त्याचं पण अट्रॅक्शन असतं. जर कोणाला ह्याच्यावर विश्वास नसेल ना, मी सायंटिफिकली सांगतो, ह्याच्यात ते मोहाची फुलं असतात, त्याची दारू पण बनवतात, गावठी दारू म्हणतात, फुलांची दारू. नशा असतं त्यांच्या. हां, नशा असते, आणि ते पोटासाठी पण चांगलं असतं. पण ते जी मोहाची फुलं असतात ना, आत्ता समरमध्ये त्यांचं काढतात, ते जास्त करून उत्तर महाराष्ट्रात खूप चालतं, नंदुरबार वगैरे साईड आहे ना, तिथे मध्य प्रदेश जी बॉर्डर पडते, गुजरात मध्य प्रदेश बॉर्डर, ती फुलं काढतात आणि ती औषधी फुलं आहेत.
आणि त्याचं एक लिमिटच्या बाहेर गेल्यावर मग ते दारूमध्ये रूपांतर होतं. त्याचा जो स्मेल असतो ना तो पण अट्रॅक्ट करतो आपल्याला. जसं म्हणतात की एवढी सुगंधी फुलं असतात ना की आपण अट्रॅक्ट होऊन कुठे चालतोय ते कळत नाही. जे एक्सपिरियन्स ट्रेकर्स आहेत किंवा सिनियर ट्रेकर यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात. बरोबर. ते पायवाट चुकली तरी आपण त्यातून बाहेर कसं यावं आणि अशा गोष्टींची रिस्पेक्ट कशी करावी. मे बी आपण जो पुढचा पॉडकास्ट करू त्यात आपण प्रॉपर एक ट्रॅकिंगचं एक करू. नक्की नक्की. त्यात आपल्या महाराजांच्या गोष्टी झाल्या हो. किंवा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास झाला किंवा तुला आलेले काही अनुभव असतील तर त्या नक्कीच आपण घेऊन एक मस्त एक पॉडकास्ट रेकॉर्ड करू. आपण हा पॉडकास्ट एंड करण्याच्या आधी मी वाचलेलं की तुझ्याकडे काही आरे कॉलनीच्या ही गोष्टी आहेत. आरेच्या गोष्टी एक सांगायच्या आधी एक फक्त सांगतो, महाराजांचा विषय काढला म्हणून, की तुला माहिती आहे महाराज जेव्हा अटॅक करायचे दुश्मनांवर वगैरे तर जास्त करून अमावस्याच्या रात्री वगैरे निघत असावे ते लोक, कारण मूनलाईट नसायची, अंधार असायचा आणि गोरिल्ला वॉरफेअर, गनिमी कावा, आपले मावळे जायचे, समोरच्या नुकसान करून परत यायचे. सो मला कोण कोण विचारतात ना, अरे डोंगरात किल्ल्यांवर भूतं असतात का, म्हटलं तिथे पॉझिटिव्ह एनर्जीज असतात, तिथे आपल्या मावळ्यांचं रक्त सांडलं आहे. सो तिथे काय असेल ते पॉझिटिव्हच असेल. भूतं म्हणजे आपणच आहोत, माणूसच सगळ्यात मोठा भूत आहे. जर भूतांच्या नंतर कोणाकडे पॉवर जर काय असेल तर माणसाकडेच पॉवर आहे. आपण आपली जर ती पॉवर जाणून नाही घेतली ना तर घाबरणारच. आता एखादा तू घोडा चालवतोयस, हॉर्स रायडिंग करतोय, त्या घोड्याला माहिती आहे त्याला कोणतरी थांबवणार, मारणार, तर घोड्याला स्वतःची पॉवर नाही माहीत. तो घोडा चवताळला तर तुला लात मारून उडवू पण शकतो, मला उडवू शकतो लात मारून. जोपर्यंत आपल्याला स्वतःची पॉवरच कळत नाही ना तोपर्यंत आपण असंच कोणतरी सांगणार तसं आपण वागत राहतो. तर असं गड किल्ल्यांवर निगेटिव्ह प्रकार मला कधीच नाही जाणवले, सगळे पॉझिटिव्हच. कोण माणसाच्या रूपात आलं, मदत करून गेलं. आणि जसं मी देवांचं सांगितलं, बरेच गड देवता असतात, प्रत्येक गड देवता असते, ते एक जागृत एनर्जी असते. तिकडे पण आपण गेलं तर आधी पाया पडलो पाहिजे. महाराजांनी उगाच प्रत्येक देवळांवर गडांवर देऊळं नाही बांधली, काही ना काही त्यांना पण ऊर्जा मिळत असेल ना मुघलांशी लढण्यासाठी. जसं आपण भवानी तलवार म्हणतो की साक्षात भवानी देवी स्वप्नात आली महाराजांच्या आणि त्यांनी तलवार दिली. त्याच्या मागे सायंटिफिक रिझन पण वेगळे असतील, अजून असतील काय काय. आणि महाराजांनी काही ना अशा अफवा पसरवलेल्या की शिवाजी महाराज गायब होतात, जसं शाहिस्तेखानाची बोटं कापलेली, तिथे असं झालेलं की अरे शिवा आया, पण त्यांना माहीत नाही ना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पण 10 पट पुढे विचार करतात. त्यांनी अफवा पसरवून ठेवलेली किंवा दिल्लीवरून औरंगजेबाने जेव्हा महाराजांना थांबवून ठेवलं तेव्हा तिथून ते निसटले, तिथून पण ती ट्रिक होती, पण लोकांना काय वाटलं गायब झाले. सो त्यामुळे त्या अशा अफवा पण बऱ्याच पसरत गेल्या आणि त्या गरजेच्या होत्या अफवा दुश्मनाला हरवण्यासाठी. बरोबर. आणि तशाच काही टेक्निक्समुळे ते जिंकत राहिले. महाराजांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे काही आपला इतिहास आहे त्याच्यावर जर तुम्हाला असा पॉडकास्ट हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, आपण काहीतरी मस्त करू. आता एंड करतोयच हा पॉडकास्ट आणि मला वाटतं या पॉडकास्टमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. देवाचं झालंय, परत आपला इतिहास आलाय आणि हॉरर स्टोरीज तर झाल्यात नक्की. आणि आपण एंडमध्ये तू जसं बोललास आरे कॉलनी, तो म्हणजे आपल्या बघायला गेलो आपल्या व्ह्युअर्सचा वन ऑफ द फेवरेट टॉपिक असेल. आणि माहिती नाही का पण बऱ्याच लोकांच्या तिकडच्या त्या ठिकाणच्या गोष्टी असतात. तर तुझ्याबरोबर काय घडलेलं तिथे आरे कॉलनीमध्ये ना? आता मी जसं म्हटलं, मी 2014-15 पासून गोरेगावमध्ये राहतोय दिंडोशीला. आणि जेव्हा जोगेश्वरीला राहायचो ना तेव्हा पण आम्ही शाळेच्या सुट्टीत वगैरे आरे कॉलनी लहानपणापासून, पावसाळा आला ना तर तिथे आरे कॉलनीत चला फुटबॉल खेळायला. न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाला माहीत असेल तिथे खेळायला चला. आत्ता मी रिसेंट 2 अनुभव सांगतो, एक जुना आहे एक आत्ताचा आहे. एक आधीचा तुला सांगतो. मला जेजुरीला जायचं होतं खंडोबाचं दर्शन घ्यायला. 2014ची गोष्ट आहे, ती नवीनच बाईक होती आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरचा महिना असेल. माझा मित्र आहे आनंद, तो बँड्राला राहतो. तो त्याच्या बाईकवर, मी माझ्या बाईकवर. आम्ही म्हटलं आरामात सोलो जाऊ काय, आणि आम्ही रायडिंग गेअर वगैरे सगळं घेतलेलं. आता जेजुरीला जायचं म्हणजे 7-8 तास थांबत आम्ही नॉनस्टॉप 5 तास दाखवतं, पण आम्ही 7-8 तास धरून चाललो. ऑल्ड घेत परत एन रूट काय काय आपल्याला हे येत आहे ना की साईट सीन वगैरे करत जावे. मी त्याला म्हटलं मी 2:30 वाजता निघतो घरून, रात्री 3-3:15 तुझ्यापर्यंत पोचतो. आता गोरेगावचा तू फ्लायओव्हर बघितला असेल ना, आरे कॉलनीचा जो हायवेने वरून जातो. रात्रीचं काय होतं ना, काय काय ते टपोरी लोकांना उगाच बाईक घेऊन फिरतात
आता समजा तू रात्रीच्या बाईकने बाहेर पडला ना, मग ते येणार की रेसला काय त्रास देणार. म्हणून मी काय म्हटलं, मी फ्लायओव्हर नाही घेत, खालूनच जातो. आणि आरेचा जसा सिग्नलचा एरिया आला ना, त्याच्या आधी जिथं फ्लायओव्हर स्टार्ट होतो आणि मी सुरू करणार खालून जायला, तर मला रात्री काळी मांजर दिसली, हायवेवर बसली आहे. आणि माझं असं झालं की अरे मी ब्रेक मारू की नको, म्हणजे आता मी स्किट व्हायला नको. आता पुढचा प्रवास 200-250 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे म्हटलं. तर मग नाही झाली माझ्याने कंट्रोल बाईक आणि मी चढवली. आणि ते मांजर क्रश झाल्याचं पण फील झालं. असं आपण बाईकवर उडते ना, जस्ट आरेचा एंट्रन्स आहे इथे बाहेरच थोडं क्रश झाला. आणि मग तोपर्यंत बाईक मी थांबवली, पुढे जाऊन 10-15 फूट पुढे जाऊन थांबवली, मागे वळायला की अरे जिवंत आहे की नाही. जर जिवंत असेल तर मी उचलून बाजूला तरी ठेवेन. आणि ती क्रश अशी झाली ना, एवढी 150 किलोची बाईक, त्यात माझं वजन, आणि मग ती ऑब्व्हियसली पोटाच्या वरून. हां. आणि मागे बघतो तर ती बाजूला बसली रोडच्या, परत माझ्याकडे बघते अशी. आणि नाही, मग आपलं चालू झालं येडकोड जय मल्हार, थांबण्याची गरज नाही इथे, आपण निघूया. तर हा पहिला किस्सा होता. आणि दुसरा किस्सा आता रिसेंट झाला 2024ला. काय झालं, मी पवईवरून येत होतो, कामानिमित्त मी पवईला गेलेलो. आणि कुठलं तरी ना, एक कुठला मिनिस्टर वगैरे येणार होता पार्ल्याला, त्याचं एअरपोर्टला तो लँड होणार होता. त्याच्यामुळे ना ते ट्रॅफिक जॅम होतं जवळपास वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, विले पार्ले ते बोरिवली पूर्ण ट्रॅफिक जॅम होतं. तर मी पवईलाच मॅप बघितला आणि म्हटलं मी आतून जातो. आता आतून ना आरे पोलीस स्टेशनच्या इथून एक गल्ली आहे, छोटा कच्चा रस्ता आहे, असा हार्डली 7-8 फूट वाईड असेल, आणि तबेले वगैरे आहेत तिकडे. तर तिथून मी म्हटलं फिल्म सिटीच्या इथून दिंडोशीला बाहेर पडेन रात्री, आणि 10-10:30 झाले असतील. तर मी आत बाईक टाकली, आरेचा रोड पण थोडं जामच होतं, आत बाईक टाकली. आणि त्या तबेल्याच्या इथपर्यंत जसं आलो ना, सो मला डायरेक्ट आता अप्पर लाईट चालू ठेवलेली मी, अप्पर लाईट स्ट्रेट जाते, लांबपर्यंत ते दिसतं. आता मला असं फील झालं ना की डायरेक्ट बाईकच्या समोरच कोणतरी आलं माझ्या, जे मला लांबून दिसत नव्हतं. बाईकच्या समोर आलं, मी कट मारला, आणि ते 3 ते 4 सेकंड, आणि ते मला असं जाणवलं की कोणतरी मॅनिक्युअन असतं माहिती तुला, आपण पुतळा, आपण कपड्यांच्या दुकानाच्या बाहेर बघतो पुतळा, तशी स्किन आणि तशा टाईपमध्ये काहीतरी होतं. आणि असं काहीतरी कपडे पण असं लंगोट घातलेलं वगैरे असं काहीतरी, तेवढं दिसलं मला. कट मारला मी, आणि त्याचा एक पाय वगैरे असं प्लास्टिक वगैरे असं काहीतरी 10-10:30 वाजले असतील रात्री. आणि आता ते पुढे गेलो ना, आणि मी थोडंसं ना ब्रेक मारला. तर ब्रेक मारल्यावर काय होतं, आपलं पाठीमागे कोण असेल ना, टेल लाईट पेटते बाईकची, आणि कोण उभं असेल तर दिसतं. ते काही दिसलंच नाही मला, अचानक आलं ते एकदम समोर. आणि ते मी म्हटलं ठीक आहे, चल बाबा, झालंय काहीतरी, घडलंय, इथे थांबायला नको. आणि तिथून आता फिल्म सिटीच्या इथे बाहेर पडणार ना, तो तर अगदी कच्चा रस्ता आहे, म्हणजे तिथे तू 10च्या वर स्पीडला जाऊच नाही शकत, चिखल आणि जसं असतो तिकडे. आणि मला ना असं एक झाड दिसलं, जे रस्त्यालाच झाड आहे, त्या रस्त्याला, त्या झाडाला ना टेकून एक माणूस उभा आहे, त्याची फांदी एक ब्रांच ना अशी आडवी गेली 5-6 फुटांवरून. तर त्याला असं धरून एक माणूस असा उभा आहे. मला वाटलं बेवडा वगैरे असेल कोणतरी, रात्री प्यायले असतील, आणि कपडे पण घाण मळलेले होते एकदम. आणि जसं माझी बाईक त्याच्या बाजूने जाणार ना, पुढे गेलं ना, अप्पर लाईट चालूच ठेवलेली मी, त्याने सडनली माझ्याकडे अशी मान वळवली आणि तोंड ओपन केलं. तोंड त्याने अचानक, म्हणजे विचित्र होतं, तोंड ओपन केलं ना, आतमध्ये असं वाटतं की त्याने मांस मच्छी काहीतरी खाऊन ठेवलं, लाल पूर्ण असं, की जोरात केलं. आणि नंतर मी जी बाईक पळवली ना, मी डायरेक्ट घरीच थांबलो त्या चिखलातून. आणि ते 2 इन्सिडन्स हार्डली 2 ते 3 मिनिटाच्या डिस्टन्सवर झाले रिसेंट. मग मी घरी येऊन सांगितलं असं मग ते घरात, अरे तुला तिथून यायला कोणी सांगितलं. तर मी म्हटलं मला त्रास होत नाही आहे काही, पण असं झालं. आणि कधी कधी असं वाटतं तर अरे असं पण असतं का खरं, म्हणजे असं घडतं आपल्यासोबत, तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही, अरे हे काय घडतंय आपल्यासोबत. नंतर प्रश्न नंतर अरे असं कसं झालं, मे बी ते दुसरं काहीतरी असेल, किंवा तो माणूसच वेडा असेल, माणूसच असेल, त्याला कुठेतरी मार खाऊन आला असेल. पण लिटरली ते तोंडात असं वाटलेलं की चिकनचे पीसेस भरून ठेवलेत. आणि असं त्याने रागात बघितलं माझ्याकडे, जशी त्याच्या चेहऱ्यावर लाईट पडली ना, आणि तो पायवाटेलाच उभा होता झाडाला टेकून. आणि असं पण नाही की 7-8 वाजलेत, 7-8 वाजता कसं ऑफिसवरून शॉर्टकटने येणारी लोक असतात. बरोबर. मी दिंडोशीला पोचलो. घरी जाताना आधी आमच्या बिल्डिंगच्या इथे खाली गणपतीचं मंदिर आहे, तिथे पाया पडलं, थोडं पाणी शिंपडलं, आणि मग घरी गेलो. पण कोणत्या ज्या गोष्टीचा ना त्रास नाही झाला, ते मी असं म्हणत नाही की माझा लक आहे, त्यामुळे मी माझं म्हणतो आपला देव. पण तू कोणाला त्रास नाही दिला, किंवा झाला पण असेल त्रास,
माझ्याकडून झालं पण असेल, ते तात्पुरतं बोलतात ना शिक्षा मिळाली, बरोबर. ते पण होऊन गेलं असेल. जसं मी म्हटलं चकवा लागला, बाईक ॲक्सिडेंट झालं, पण मी तिथलं तिथे ते माफी मागत गेलो किंवा त्या गोष्टीची रिस्पेक्ट करत गेलो. किंवा तुला जसं म्हटलं, गावातली लोक तुला माहिती आहे आजकाल आम्ही डोंगरात फिरतो ना, ट्राईब्स असतात ना वेगवेगळे, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. काय काय ट्राईब्स असे आहेत ना, त्यांच्यासाठी देव म्हणजे ढग आहे, म्हणजे ट्राईब्स म्हणजे जंगलात राहणारी लोक. तर त्यांच्यासाठी ढग देव आहे, ते ढगाची पूजा करतात, पाया पडतात. मेघराज, मेघदेव, की पाऊस वेळेत पडावा म्हणून. काही लोक झाडांची पूजा करतात. असं आफ्रिकामध्ये पण तेच आहे, त्यांचं जे ओरिजिनली तू सफाळे ना, सफाळे तुला स्टेशन माहिती आहे, सफाळे वेस्टला मेघदेव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरावर आम्ही ट्रेकला जातो. वर मेघराजाचं मंदिर आहे. लोक गावातली तिथे पूजा करायला जातात की पाऊस वेळेत पडू दे म्हणून. इव्हन ह्याला समुद्राला नारळ ठेवतात ना, नारळी पौर्णिमा वगैरे. नारळी पौर्णिमा आपण समुद्राला, तसं नाही तशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या, बोलावं तेवढं कमी. आणि आम्ही काय करतोय, ते ट्रेकला जातो ना, आज पण आमचा नाईट ट्रेक आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आमच्या डिस्कशन चालू असतं. नाईस. आणि कधी टाइम निघून जातो कळत नाही, त्याच्यात मजा येते. म्हणजे असं नाही की कोणाला घाबरवण्याचे इंटेन्शन नाही, पण अशा गोष्टींवर डिस्कशन झालं पाहिजे. डिस्कशन करून आपण त्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचतो. भले ती गोष्ट आपल्याला भास होत असेल किंवा सायंटिफिक रिझन असेल, व्हॉट एव्हर, काही असू शकतं. आणि ऐकायला तर नेहमी मजा येते. मनोरंजन भाई. आधीच्या काळात हेच तर होतं ना, जेव्हा इंस्टाग्राम रील्स नव्हते किंवा युट्यूब शॉर्ट्स नव्हते. आम्ही पण लहान असताना ते मोठ्या मुलांकडून असंच ऐकत आणि आपण ऐकतो ना कोणाकडून असं सगळं, आणि तू बघितलं नसेल ना, तर आपल्या डोक्यात एक व्हिज्युअल तयार होतात. आणि आपलं क्रिएटिव्हली पण आपण तेवढं जास्त हे होतं. हेच आपल्याला ना पिक्चर मेमरीने लक्षात राहतं. जसं ट्रॅव्हलिंग करतो आपण, एखादं जुनं गाणं असेल लावलंय ड्युरिंग ट्रॅव्हल, मग तू ते गाणं ऐकशील ना नंतर कधी, तुला ती जागा आठवणार. असं बऱ्याच लोकांचं असतं. पण सुंदर भाई, मजा आली आज. थँक्यू सो मच सुबोध. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. अरे मजा आली मलाही. थँक्यू सो मच तू आल्याबद्दल. आणि आपण परत एकदा असंच काहीतरी एक एपिसोड करू. मे बी आपण असं ट्रेकवरही जाता. माझ्याकडे ना वाईल्ड अॅनिमल्सचे पण बरेच किस्से. अरे नक्कीच आपण करू तसं काहीतरी. आणि मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत पॉडकास्ट बघताय तर तुम्ही सुबोधला फॉलो करू शकता. त्याचा जो ट्रॅकिंग पेज आहे त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स वगैरे असतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि स्पॉटिफायवरही ऐका. आपण परत एकदा भेटू अशाच एपिसोडमध्ये. थँक्यू, धन्यवाद, बाय.